आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात हा मी शंखनादाने करतो आणि कार्यक्रमाची सांगता ही पण शंखनादाने असते. मी जसं युद्धाच्या वेळेला चालायचं ना, शंखनाद करायचा आणि शंखनाद त्या पद्धतीनेच असेल. हे युद्ध नाहीये, ही माहिती तुम्हाला देणार आहे, पण आपण सुरुवात शंखनादाने करणार आहोत. शंखांबद्दलची माहिती तुम्हाला देण्या अगोदर या विषयाकडे कसा मी वळलो किंवा ह्याच्याबद्दल एक आपण म्हणतो ना पूर्वपीठिका, ही तुम्हाला सांगायला मला आवडेल. माझी आणि शंखाची ओळख ही साधारण 2009 मध्ये झाली. तोपर्यंत पूजेमध्ये ठेवायचा शंख आणि वाजवायचा शंख ह्याच्या पलीकडे मी या विषयामध्ये पूर्णपणे शंखच होतो, काहीच माहिती नव्हतं. आपल्या डोंबिवलीच्याच अमृताताई काणे म्हणून एक आध्यात्मिक व्यक्ती आहे, एखाद्या परिचित असेल, तुम्हाला माहिती असतील. तर त्यांची आणि माझी 2009 मध्ये गाठभेट झाली आणि त्यांनी मला शंखनाद कसा करायचा, म्हणजे शंख वाजवायचा कसा, हे मला त्यांनी प्रथम शिकवलं. तेव्हापासून टिल डेट रेग्युलरली मी हे शंखनाद रेग्युलर बेसिसवर मी करतो आहे. आता हा शंखनाद करताना किंवा हे वेगवेगळे शंख वाजवताना एका शंखातनं कशी फ्रिक्वेन्सी बाहेर येते किंवा त्याचा नाद किती प्रमाणामध्ये येऊ शकतो, याची उत्सुकता जेव्हा सुरू झाली तेव्हा वेगवेगळे प्रकारचे शंख मी गोळा करायला सुरू केले. पहिले सुरुवातीला मला आधी माहिती नव्हतं की शंखांमध्ये पण भरपूर प्रकार असतात. साधारण सर्वसामान्य देवळामध्ये सापडणारा आपला जो विष्णू शंख ज्याला म्हणतात किंवा ज्याला पदम शंख म्हणतात, गोल दिसणारा जो शंख असतो तो शंख, त्याचे मी 2-3 प्रकार आणले. एक छोटा साईज आणला 3 इंची, एक 5 इंची आणला, एक 7 इंची आणला. प्रत्येकांच्या फ्रिक्वेन्सीजमध्ये वेगवेगळे मला फरक जाणवले. त्याच्यानंतर अजून काही शंखांमध्ये प्रकार निघतात का हे बघण्यासाठी मग जरा थोडंसं आपण म्हणतो ना, एक ट्रॅव्हल लाईन असल्यामुळे फिरणं झालं. कोस्टल लाईनमध्ये फिरता फिरता मला वेगवेगळ्या प्रकारचे शंखांचं ज्ञान झालं, शंख मला मिळायला लागले. आणि मग हे शंख प्राप्त करता करता आत्ता माझ्याकडे या क्षणी 140 जातीचे जवळजवळ 670 माझ्याकडे शंख आहेत. आता हे 140 जाती काय आहेत हे पुढे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे, की एक शंख दुसऱ्या शंखासारखा असा कसा दिसतो किंवा ह्या जातीमध्ये किती प्रकार आहेत. म्हणजे मी फक्त आता तुम्हाला 140 जातींचे 670 शंख मी सांगितले. ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही ह्याच्या स्पीसीस, ज्याला जातीला आपण इंग्लिशमध्ये स्पीसीस म्हणतो, या स्पीसीसचा आपण आढावा घेऊ तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की केवढे प्रकारचे शंख आपल्या या पृथ्वी तलावर आहेत. मग हे शंख गोळा करताना या शंखांची रचना कशी आहे, या शंखांमधनं आवाज कसा येतो, हा शंख बनतो कसा, याचे वेगवेगळे डायमेन्शन्स कसे आहेत, आतले डायमेन्शन्स कसे आहेत, बाहेरचे डायमेन्शन्स कसे आहेत, ह्याचा माझा सगळा रिसर्च चालू झाला, अभ्यास चालू झाला. आणि जो काय अभ्यास, कलेक्टिव्हली अभ्यास मला सापडला किंवा जी काय माहिती मला सापडली किंवा मला जी गोष्ट ह्याच्यातनं उमगली, जी आज तुमच्यासमोर मी मांडणार आहे, त्याचे मी आज 2 भाग केलेले आहेत. आपल्या कार्यक्रमाचे 2 भाग केलेले आहेत. पहिला भाग जो आहे ज्याच्यामध्ये शंख या संदर्भातली आध्यात्मिक आणि भौगोलिक संदर्भ आपल्याला काय सापडतात, म्हणजे जिथे जिथे शंखाचा संबंध येतो, मग आपल्या पुराणांमध्ये, आपल्या वेदांमध्ये, आपल्या उपनिषदांमध्ये कुठे कुठे त्याचा उल्लेख सापडतो. त्याच्यानंतर भौगोलिक, आपला समजा भारत देश बघितला, संपन्न भारत देशामध्ये कुठे कुठे संबंध येतो त्याचं पण आपल्याला डिटेलिंग आपल्याला मिळेल. आणि दुसरा जो भाग आहे तो त्याची वैज्ञानिक बाजू, म्हणजे शंख बनतो कसा, शंखांमधून काय काय फायदे मिळतात, त्याची विभागणी कशी केलेली आहे, त्याच्यातले पूजेचे शंख कुठले, वाजवायचे शंख कुठले, आणि वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये या शंखांचा कुठे आपल्याला समावेश सापडतो, हा आपल्या दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आणि मग अशी मी ताईंशी बोलल्याप्रमाणे आपला कार्यक्रम संपल्यानंतर एक शेवटी मी 10 मिनिटं आपलं प्रश्नोत्तरासाठी पण ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणालाही याविषयी प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आवर्जून विचारू शकता. तर आता आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा ते शंखांचे आध्यात्मिक आणि भौगोलिक संदर्भ. शंख हे भगवान विष्णूचं प्रतीक आहे आणि ह्याची उत्पत्ती
ही जी झालेली आहे ही समुद्र मंथनातनं झालेली आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ओरिजिन जे आहे ते समुद्र मंथनातनं झालेले आहे. समुद्र मंथनातनं जी 14 रत्न बाहेर पडली त्या 14 रत्नांपैकीच एक होता शंख, आणि जो भगवान विष्णूंनी धारण केला. ही जी स्टोरी आहे किंवा आख्यायिका आहे ही आपल्याला मौखिक आहे, वर्षानुवर्ष आपण ही ऐकत आलेलो आहोत. पण ह्याचे संदर्भ आपल्याला कुठे सापडतात, म्हणजे शंख आणि त्याचे ओरिजिन्स याचे संदर्भ आपल्याला कुठे सापडतात, तर भागवत पुराणामध्ये 8वा स्कंद अध्याय क्रमांक 8 याच्यामध्ये आपल्याला हा टॉपिक सापडतो. विष्णू पुराणामध्ये स्कंध 1 आणि अध्याय क्रमांक 5 हे डिटेलिंग मिळतं. अथर्व वेदामध्ये 4थ्या कांडामध्ये 10व्या सूक्तामध्ये 7 मंत्रांचा सेट आहे ज्याला शंखमणी सूक्त असं म्हटलेलं आहे. या शंखमणी सूक्तांमध्ये पहिल्याच्यात शंखांची उत्पत्ती ही समुद्रातनं झाली आहे. त्याच्यानंतर त्याचा मेडिकल यूज आहे. शंखनाद केल्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते. हे संपूर्ण श्लोकाद्वारे या अथर्व वेदामध्ये प्रॉपर मेन्शन केलेलं आहे. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट सांगतो की शंख वाजवल्यानंतर पॉझिटिव्हिटी वाढते आणि निगेटिव्हिटी कमी होते, हे नुसतंच मौखिक नसून अथर्व वेदामध्ये त्या मंत्रांमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि चौथा आपल्याला उल्लेख या समुद्र मंथनाचा सापडतो तो म्हणजे स्कंद पुराणामध्ये. स्कंद पुराणामध्ये 12वा आणि 13वा स्कंद आहे ज्याच्यामध्ये हा रेफरन्स तुम्हाला सापडतो. याच्या व्यतिरिक्त पुढे तुम्ही बघितलं तर भगवान श्रीकृष्णाला जो पांचजन्य शंख प्राप्त झाला त्याची पण एक आख्यायिका आहे, स्टोरी आहे की भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे सांदीपनी गुरुजींच्या इथे शिकायला होते. सांदीपनी गुरुजींची आता ती स्टोरी मी डिटेलमध्ये सांगत नाही, पण तिथे त्या मुलाला जे किडनॅप करून जे परत प्राप्त केलं भगवान श्रीकृष्णाने शंखासुराचा वध करून तो जो शंख प्राप्त केला त्याला पांचजन्य शंख असं म्हणतात. आणि ही जी संपूर्ण आख्यायिका आहे ही भागवत पुराणामध्ये स्कंद 10वा आणि 45व्या अध्यायामध्ये तुम्हाला सापडतो. आता याचा काउंटर रेफरन्स कुठे आपल्याला सापडतो? युग बदलतात, वेगवेगळे युग आहेत, परंतु त्याचे संदर्भ प्रत्येक युगामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला सापडतात. आणि तोच संदर्भ संत एकनाथ महाराज त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये स्कंद 13व्यामध्ये असं म्हणतात की जिथे शंखासुराचा वध झाला तिथे अद्यापही भाग्यवान लोकांना उजव्या साईडचे म्हणजे राईट हँड साईडचे पूजेचे दक्षिणावर्ती शंख मिळतात. आणि हा जो ठिकाण आहे याला प्रभास एरिया म्हटलेला आहे. प्रभास म्हणजे आत्ताचं आपलं सोमनाथ मंदिर जे आहे, गुजरात जवळचं जे सोमनाथ मंदिर आहे तो प्रभास एरिया आहे. आणि तुमची भागवत पुराणामधली स्टोरी आणि एकनाथ महाराजांनी जे त्यांच्या ह्याच्यात वर्णन केलेलं आहे हे दोन्ही तिथे आपल्याला टॅली होतं. म्हणजे प्रत्येक युगामध्ये ह्याचा रेफरन्सेस आहेत. फक्त एवढंच झालेलं आहे की मधला काळामध्ये बरेचसे आपले अध्याय असतील, बरेचशा आपल्या गोष्टी असतील किंवा लिटरेचर असेल हे नाश पावल्यामुळे ते पर्क्युलेट झालेलं नाहीये, पूर्ण अजून आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. परंतु जेवढा रेफरन्स सापडलेला आहे तो रेफरन्स इथपर्यंत आहे. पुढे तुम्हाला माहिती आहे भगवान श्रीकृष्णाची जी गीता सांगितलेली आहे श्रीमद भगवद्गीता, भगवद्गीतेच्या 15व्या आणि 16व्या श्लोकामध्ये तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी वाजवलेला पांचजन्य शंख आणि त्याच्या व्यतिरिक्त पांडव म्हणजे 5 भाऊ यांनी वाजवलेले त्यांचे शंख, युधिष्ठिर जो आहे युधिष्ठिराचा अनंत विजय, भीमाचा पौंड्र, अर्जुनाचा देवदत्त, नकुलाचा सुघोष आणि सहदेव जो आहे त्याचा मणिपुष्पक शंख. ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला रेफरन्सेस सापडतात ते म्हणजे गंगापुत्र भीष्म, भीष्मांचा जो आहे तो गंगानाद आहे. त्याच्यानंतर दुर्योधनाचा आहे तो विदारक म्हणून आहे. कर्णाचा जो आहे तो हिरण्यगर्भ. हे शंखांची नावं पण आपल्याला सापडतात. ह्याच्या व्यतिरिक्त पण काही अजून नावं आहेत, परंतु ती अजून माझ्या वाचनात आली नसल्यामुळे त्या माझ्या लिस्टिंगमध्ये आलेली नाही आहेत. परंतु जेवढे रथी महारथी येऊन गेले त्या सगळ्या रथी महारथींचे प्रत्येकांचे काही ना काहीतरी शंख होते आणि त्या शंखांना ती नावं दिली होती. आता ही शंखांना त्यांची ही जी नावं कशी बरं आली असतील, म्हणजे आपण ढोबळ मनाने विचार करूया की जेव्हा हा शंख स्पीसीज जेव्हा आपण पुढे सायन्समध्ये बघणार आहोत, समुद्रातनं हा शंख प्राप्त होतो तेव्हा त्याला बायोलॉजिकल एक नाव पडतं. परंतु आपल्याकडे भारत देशामध्ये बघितलं तर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या रंग, रूप, आकार ह्याच्यावरनं त्याची मोजणी केली जाते आणि तशी त्यांची नावं पडतात. आपल्याकडे वाजवणारा जो विष्णू शंख आहे तो तुम्ही साऊथमध्ये गेलात तर त्याला पदम शंख म्हणतात. काळ्या रंगाचा शंख असेल तर त्याला शनी शंख म्हणतात. मोठ्या साईजमध्ये शंख असेल तर त्याला हनुमान शंख म्हणतात. म्हणजे त्याच्या आकाराप्रमाणे त्याची नावं पडली असा. पण त्या काळामध्ये काय झालं असेल
की त्या काळामध्ये ही जी नावं पडली म्हणजे पांचजन्य म्हणा, अनंत विजय म्हणा किंवा पौंड्र शंख आहे, ही काय नावं पडली असतील तर मे बी त्या व्यक्तींच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रमाणे ही नावं असावीत असा आपण एक अंदाज करू. म्हणजे कसं तर पंचमहाभूतांवर ज्यांचं नियंत्रण होतं अशी व्यक्ती कोण तर भगवान श्रीकृष्ण, म्हणून त्यांचा पांचजन्य शंख. त्याच्यानंतर स्त्रीतपज्ञाचे दर्शन घडवणारा युधिष्ठिराचा अनंत विजय शंख. आकाराने सर्वात मोठा असा कुठला होता तर भीमाचा पौंड्र शंख. त्याच्यानंतर अर्जुनाचा होता तो हेवनली गिफ्ट होता, त्यामुळे दैवी गुण सब गुण होते त्याच्यामध्ये, ते गुण असलेला देवदत्त शंख हा अर्जुनाचा होता. नंतर नीतिनियमाचे काटेकोर पालन करणारा आणि कर्णमधुर ध्वनी असणारा नकुलाचा सुघोष शंख. आता आपल्याकडे काही लिटरेचर सापडलेले आहेत, काही फोटो सापडलेले आहेत की पांचजन्य शंख म्हणा किंवा हा सुघोष शंख म्हणा किंवा अनंत विजय शंख साधारण कुठल्या टाईपचे असू शकतील याचा आपल्याकडे काही स्पीसीसमध्ये डायरेक्शन्स आलेले आहेत. त्याचे पुढे फोटोज तुम्ही बघितले तर पांचजन्य शंख जो आहे तो पांचजन्य शंख हा साधारण ह्या जातीचा असावा असा एक आपल्याकडे काही लिटरेचर सापडलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं तर अनंत विजय शंख आणि सुघोष शंख हे साधारण असे असावेत. आता तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल, जसं आता मग अशी ताई म्हणालात की आपल्याला ही शंख एक्झिबिशन जेव्हा आपण लावू तेव्हा हे सगळे शंख माझ्याकडे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतीलच. परंतु आत्ता या क्षणी हा जो मगाशी मी ज्या शंखातनं नाद निर्मिती केली हा सुघोष शंख म्हणून आपल्याकडे मानला गेलेला आहे. म्हणजे आता एक्झॅक्ट सुघोष शंख असाच असेल अशी 100% गॅरंटी नाही, परंतु त्याच्या स्पीसीज किंवा त्याच्या ज्या डायमेन्शन्स आहेत त्या डायमेन्शन्स आणि ह्याच्या डायमेन्शन्स ऑलमोस्ट 99% मॅच होतात, म्हणून ह्याला आपण सुघोष शंख आपण म्हणू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठे आपल्याला संदर्भ सापडतो तर वाल्मिकी रामायणाप्रमाणे म्हणजे त्रेतायुगामध्ये पुरुषोत्तम म्हणजे प्रभू श्रीरामांनी पण जो राक्षसाचा वध केला त्या राक्षसाचा वध करून त्यांना जो शंख प्राप्त झाला तो पांचजन्य शंख असं आपल्याला किष्किंधा कांडामध्ये 42व्या कांडामध्ये याचा श्लोक आपल्याला सापडतो. आपल्याकडे संत महंत जे होऊन गेले म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणा, संत तुकाराम महाराज म्हणा किंवा संत एकनाथ महाराज म्हणा, त्यांनी प्रत्येक त्यांच्या ग्रंथांमध्ये प्रत्येक त्यांच्या लिटरेचरमध्ये हरीची म्हणजे पांडुरंगाची म्हणजे विठ्ठलाची भक्ती आहे. आणि असा हा आपला पांडुरंग किंवा विठ्ठल तुम्ही बघितला असेल तर त्याच्या दोन्ही हातामध्ये बघितलं तर एका हातामध्ये शंख आहे आणि एका हातामध्ये कमळ आहे. आता इथे कसं केलेलं आहे जे ॲज पर लिटरेचर शंखाला ज्ञानाचं प्रतीक मानलंय आणि कमळ हे जे आहे पावित्र्याचं प्रतीक मानलंय. आता हा संपूर्ण इतिहास तुम्हाला मी सांगतोय, हा इतिहास झाला आपल्या महाराष्ट्रापुरताचा इतिहास झाला. थोडा आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाण्या अगोदर थांबा, एक स्लाइड आपल्यामध्ये मिस झाली की एकनाथ भागवतामध्ये जे स्कंद श्लोक जे दिलेले आहेत किंवा स्कंद नंबर 11व्यामध्ये एकनाथ महाराज सांगतात की वेदांमध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे की जे आपले 4 वेद आहेत हेचा पण आपल्याला उल्लेख किंवा संदर्भ सापडतो की ते विष्णूला म्हणजे हरीला जाऊन मिळालेले आहेत. म्हणजे ज्ञान प्राप्तीसाठी हे शंख जे आहेत हे शंख जे झालेले आहेत किंवा शंख असेल किंवा गदा असेल किंवा पद्म असेल किंवा चक्र म्हणजे 4 ॲट्रिब्यूट्स विष्णूचे 4 ॲट्रिब्यूट्स हे जे आहेत हे जाऊन हरीला जाऊन म्हणजे पांडुरंगाला जाऊन मिळाले. आणि मग असं ते म्हणतात की सामवेद झाला शंख, यजुर्वेद चक्र, अथर्वेद गदा आणि ऋग्वेद कमळ. हा उल्लेख आपल्याला परत स्कंद 11वा एकनाथी भागवतामध्ये आपल्याला सापडतो. पुढे तुम्हाला मी म्हटलं तसं की थोडं महाराष्ट्राबाहेर जाऊया. महाराष्ट्राबाहेर तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जैन धर्म घेतला तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे तीर्थंकर होऊन गेले. या तीर्थंकरांमध्ये नेमिनाथ भगवान हे तीर्थंकर होते 22वे तीर्थंकर. आणि त्यांचा जो कालावधी आहे म्हणजे त्यांचा जन्माचा जो कालावधी आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या कालावधीशी मॅच होतो. त्यामुळे असं जैन धर्मामध्ये लिटरेचर सापडतं की नेमिनाथ भगवान आणि भगवान श्रीकृष्ण हे भाऊ होते, कझिन्स होते. मग त्यांचा मूर्ती तुम्ही बघितली तर त्यांच्या मूर्तीच्या खाली बेसला तुम्हाला शंखाचा सिम्बॉल सापडतो. तुम्ही तामिळनाडूमध्ये बघितला तर तामिळनाडूमध्ये आळवार म्हणजे तिथे जी परंपरा आहे वैष्णवी परंपरा आहे तिथे आळवार म्हणून म्हणतात. म्हणजे आळवार म्हणजे काय की भगवान विष्णू यांची वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स त्यांचे वेगवेगळे वेपन्स किंवा त्यांचे वेगवेगळे अवयव यांनी सगुण रूप धारण केले. आणि ही जी सगुण रूप आहे हे सगुण रूप जेव्हा पृथ्वीवर आले आणि त्यांनी ज्ञान प्राप्तीसाठी ह्यांनी जे सगुण रूप आले त्याच्यातला शंख हा जो होता तो पौगई आळवार म्हणून प्रसिद्ध झाला.
आणि असा हे कोळगुई आळवार तामिळनाडूमध्ये वैष्णव परंपरामध्ये मानले जातात. पुढे तुम्ही आंध्र प्रदेशामध्ये बघा, तर आंध्र प्रदेशामध्ये वैष्णव परंपरा जी मानली जाते किंवा त्यांची जी दीक्षा घेतली जाते, त्या दीक्षांमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स असतात. त्या स्टेप्समध्ये पहिली स्टेप अशी आहे की शंख आणि चक्र ह्याची तप्त मुद्रा दोन्ही खांद्यांवर एम्बॉस करायची. तप्त म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये आपण म्हणतो ना टॅटू करायचे, तसं ती एम्बॉस करायची ही त्यांची वैष्णव परंपरेची पहिली स्टेप आहे. आध्यात्मिक संदर्भानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया, ते म्हणजे भौगोलिक संदर्भ. भौगोलिक संदर्भामध्ये तुम्ही बघितले तर आपल्या शंखांचा संदर्भ संपूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये आपल्याला सापडतो. सर्वात प्रथम तुम्ही महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शंखोद्वार म्हणून डहाणूजवळचं एक ठिकाण आहे. डहाणूजवळ एक वाडवळ, म्हणजे तुम्हाला वाडवळ बंदर हे तुम्ही ऐकून आहे, सध्या न्यूजमध्ये खूप प्रसिद्ध आहे वाडवळ बंदर. तर वाडवळ बंदराच्या इथे जो समुद्र काठ आहे तो थोडासा वरच्या बाजूला आलेला आहे. तुम्ही अंदाजे किनाऱ्यापासनं 1 ते 1.5 किलोमीटर चालत आतमध्ये गेलात की पहिला जो टप्पा दिसतो त्या टप्प्यांमध्ये तुम्हाला शंख सापडतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर एक व्हॅली सापडते जिथे जिवंत शंख तुम्हाला सापडतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये पुढे गेलात, अजून 1 किलोमीटर आतमध्ये गेलात, तिथे जिथे समुद्र स्टार्ट होतो तिथे तुम्हाला शंकराची पिंड सापडते आणि गरम पाण्याची कुंड पण आपल्याला सापडते. हे समुद्रामध्ये आहे आणि हे ओटीच्या वेळेला हे आपल्याला बघायला मिळतं. जेव्हा भरतीच्या वेळेला असेल तर ते संपूर्ण तो 3 किलोमीटरचा टप्पा भरला जातो. जेव्हा ओटीच्या वेळेला मागे जातं तेव्हा तुम्ही चालत जाऊन हा टप्पा बघू शकता. तर हे जे ठिकाण आहे हे ठिकाण आपल्याला डहाणूजवळ सापडतं. दुसरं ठिकाण जे आहे ते म्हणजे बेट द्वारका, शंखोद्वार ज्याला म्हणतात, हे गुजरात जवळचं आहे, प्रसिद्ध आहे. तिसरं जे आहे ते जगन्नाथपुरी ओरिसा जवळ जे आहे त्याला शंख क्षेत्र असं म्हटलेलं आहे. या संपूर्ण एरियाला वेगवेगळी क्षेत्र दिलेली आहेत. पद्मक्षेत्र आहे, त्याच्यानंतर शंख क्षेत्र आहे, लोटस ह्या ह्याच्याने पण क्षेत्र तिथे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र तिथे ओरिसामध्ये सापडतात. त्याच्यामध्ये शंख क्षेत्र तुम्हाला सापडेल. पुढे तुम्हाला सापडेल शंख या नावाने आपल्या भारतामध्ये नदी पण आहे. 240 किलोमीटर असलेली ही नदी झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा या भागामधनं ही वाहते. ही नदी जी आहे संपूर्ण त्या भागातनं वाहून खाली हिंद महासागरला येऊन मिळते. पुढे शंख लिपी आपल्याकडे होती. साधारण 5व्या ते 6व्या दशकामध्ये ही लिपी आपल्याला जास्त करून रेफरन्स सापडते. तुम्ही उदगरी केव्समध्ये गेला तर उदगरी केव्समध्ये अजून ही लिपी आपल्याला सापडते की ज्याच्यामध्ये ही डायग्रामेटिकल फॉर्ममध्ये ही लिपी आहे. आणि ह्या डायग्रामेटिकल फॉर्ममधली लिपी ज्यामधनं फक्त आपल्याला अक्षर लिहिता येत होती, पूर्ण सेंटेन्स त्याच्यातनं लिहिता येत नव्हतं. म्हणून साधारण काही वर्षानंतर ही लिपी लुप्त झाली. त्यामुळे ही लिपी आता आज सध्या अस्तित्वात नाही, परंतु शंख नावाने आपल्याकडे लिपी होती. पुढे शंख या नावाने आपल्याकडे करन्सी पण होती. आपल्याकडे इंग्रजांचं राज यायच्या अगोदर म्हणजे ब्रिटिश इंडिया कंपनी यायच्या अगोदर आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर कवड्या ज्याला म्हणतात, ह्या आपल्याकडे प्रामुख्याने वापरत होतो. आणि त्या कवड्या ज्या होत्या ते 1 कवडी म्हणजे 1 रुपया असा तेव्हाचा बाजारभाव होता. मग साधारण ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतर ह्या कवड्यांचा भाव बंद झाला. आता ह्या कवड्यांमध्ये पण जवळजवळ 25 प्रकार आहेत, 25 स्पीसीज आहेत. त्याच्यातली पिवळ्या रंगाची कवडी आणि पांढऱ्या रंगाची कवडी ही तेव्हा पैशासाठी वापरली जात होती, ज्याला आजच्या भाषेमध्ये मनी कवडी असं म्हणतात. मग ह्या कवड्या बंद झाल्या, त्याच्यानंतर नाणी आली. मग नाणी आपल्याकडे पण प्रचलित झाली, बाहेरच्या देशांमध्ये पण प्रचलित झाली. आणि ह्या नाण्यांमध्ये पण त्यांनी एम्बॉस करून शंखाचं चित्र त्यांनी प्रतीक म्हणून टाकलं. तर असे शंखांची करन्सीज अजून पण काही देशांमध्ये आपल्याला सापडते. पोस्टल स्टॅम्प्स, टपाल तिकीट, कमीत कमी तुम्हाला जवळजवळ 70 ते 80 देश सापडतील ज्यांच्याकडे शंखांची टपाल आहेत. शंख या चित्राची आपल्याला टपाल चित्र सापडतात. आपल्या भारताचा पण समावेश त्याच्यामध्ये आहे. आपल्या भारतामध्ये पण जवळजवळ 5 वेगवेगळे प्रकारचे टपाल आहेत किंवा स्टॅम्प्स आहेत की ज्याच्यावर शंखाचं चित्र आहे. आणि जिथे जिथे कोस्टल फ्लॅग्स आहेत, कोस्टल एरियाज आहेत, तिथे हे तुम्हाला शंखाचे टपालचे चित्रवाले तुम्हाला सापडतील. आता ह्याच्यातले कमीत कमी आपण बरोबर 10% पोस्टल स्टॅम्प्स अजून प्रचलित आहेत, बाकीचे आता मिळत नाही, ते आता अँटिकमध्ये गेले. कोस्टल फ्लॅग्स
वेगवेगळ्या प्रकारचे कोस्टल फ्लॅग्स तुम्हाला सापडतील. आपल्या भारतामध्ये तुम्ही बघितलं तर केरळचा जो कोस्टल फ्लॅग आहे, केरळ कोस्टल लाईनचा फ्लॅग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शंखाचं चित्र सापडतं. या शंखाचं चित्र कसं आहे की तो शंखाचं चित्र आणि त्याला वरती भारताचा आपला एम्ब्लेम आहे आणि हत्तीने त्याला प्रोटेक्ट केलेला आहे. आणि इथे त्यांनी रेफरन्स असा दिलेला आहे की हा जो शंख आहे तो हा शंख पांचजन्य शंख म्हणून आहे. म्हणजे त्यांच्या जो श्लोक त्यांनी मेन्शन केले त्याच्यामध्ये पांचजन्य शंख हा त्यांनी त्याच्यात मेन्शन केलेला आहे. हा फ्लॅग तुम्हाला सापडतो. एक पॉलिटिकल पार्टी आहे ओडिसामधलीच, बिजू जनता दल, त्यांच्या कोस्टल फ्लॅगला पण तुम्हाला शंखाचं चित्र सापडतं. म्हणजे हे झालं तुम्हाला शंख रिलेटेडचे वेगवेगळे भौगोलिक संदर्भ तुम्हाला मी सांगतोय. आता थोडं संगीत क्षेत्रामध्ये जाऊया. संगीत क्षेत्रामध्ये पण आजकाल नवीन प्रचलित आहे ते म्हणजे शंख नावानी बासरी पण आपल्याला मिळते. बासरी तुम्ही बघितली तर साधारण बासरी ही 1 फुटाची असते, म्हणजे 12 इंचाची असते. परंतु ही शंख बासरी जी आहे ही जवळजवळ 3 फुटाची, 3 ते 3.5 फुटाची एवढी मोठी बासरी आहे. आणि त्याच्यावर पण आता अभ्यास चालू आहे. काही त्याच्यावर रिसर्च करून काही लोक त्याच्यावर यूट्यूब तुम्ही चॅनलवर शंख बासरी टाकली तर तुम्हाला काही लोक, अवलिया लोक पण सापडतील की ही लोक शंख बासरी वापरतात. शंख बासरी वरनच लक्षात आलं की शंख नावाची एक शाळा पण आहे. ओरिसामधलीच ही शाळा आहे. ही म्युझिकल स्कूल आहे जिथे नुसतं शंखनाद नाही करायला शिकवत, पण वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला तिथे शिकवल्या जातात. तर शंख या नावाने शाळा पण आपल्याला ओडिसामध्ये सापडते. आता आपण हे जे सगळे भौगोलिक संदर्भ आपण बघत आहोत हे भारतातले आपण बघतो आहोत. भारताबाहेर पण आपल्याला शंखांचे संदर्भ आपल्याला सापडतात. आता शंख याला इंग्लिशमध्ये कॉंच असं म्हणतात. आता बाहेर तुम्ही परदेशी गेलात, म्हणजे इंडियाच्या बाहेर कुठे तुम्ही गेलात आणि शंख म्हटलात तर पटकन त्यांना लक्षात येणार नाही. कॉंच म्हटलं तर पटकन लक्षात येईल. आणि ह्याच कॉंचचा संदर्भ असलेला आपल्याकडे कॉंच रिपब्लिक नावाचं एक राष्ट्र पण आहे. फ्लोरिडामध्ये अमेरिकेच्या जवळ हे राष्ट्र आहे आणि हे एप्रिल 23, 1982 मध्ये हे राष्ट्र स्वतंत्र झालं. या राष्ट्राचा स्वतंत्र कोस्टल फ्लॅग आहे. या कोस्टल फ्लॅगवर पण शंखाचं चित्र आहे. त्यांची नॅशनल अँथम आहे. या नॅशनल अँथम मध्ये पण त्यांनी शंखाचा उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. 15 स्क्वेअर फीट किलोमीटरचं छोटंच राष्ट्र आहे, पण हे राष्ट्र कॉंच रिपब्लिक म्हणून हे प्रसिद्ध आहे. याच्या व्यतिरिक्त रेफरन्स तुम्हाला सापडेल ते म्हणजे ब्रिटिश आयलँड्स, टर्क्समध्ये हे तुम्हाला एक आयलँड सापडेल जिथे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये एक संमेलन भरलं जातं. तिथे एक प्रकारचं फेस्टिवल केलं जातं. आता आपल्याकडे कसं आहे की कार्निवल्स, म्हणजे आता डिसेंबर महिना चालू आहे, गोव्यामध्ये गेलं तर गोव्यामध्ये डिसेंबर जानेवारी कार्निवल धरलं जातं. तसंच ह्या देशांमध्ये नोव्हेंबरमध्ये कार्निवल केलं जातं. या कार्निवलमध्ये जगभरातून लोक इथे येतात. शंख रिलेटेड वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स भरल्या जातात. म्हणजे शंखांच्या कॉम्पिटिशन्स म्हणजे काय की लाईनमध्ये सगळ्यांना उभं करायचं, शंख जास्तीत जास्त शंखनाद कोण किती सेकंद करू शकेल अशी त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन केली. मग त्याच्यात फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड शंखांचे वेगवेगळे साईज वापरले जातात. दुसरी कॉम्पिटिशन वापरली जातात ते म्हणजे स्विमिंग. आता कोस्टल एरिया आहे, कोस्टल एरियामध्ये सगळेजण स्विमिंग कॉस्ट्युम घालतात. रनिंग रेस लागते, धावत जाऊन समुद्रात जायचं, समुद्रात पाण्यात उडी मारायची, समुद्रात खोल पाण्यात खाली जायचं, त्याच्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट्स असेल त्याचा वापर करायचा आणि लाईव्ह शंख तिकडनं घेऊन यायचा. ज्याचा शंख सर्वात मोठा असेल किंवा आकर्षित असेल किंवा चांगला असेल त्याला फर्स्ट प्राइज. ही कॉम्पिटिशन तिथे भरली जाते. त्यांचा पण कोस्टल फ्लॅग आहे. त्यांच्या कोस्टल फ्लॅगला पण शंखांचं चित्र वापरलं जातं. आता आपल्याकडे कसं आहे की शंखाला आपण पवित्र मानतो आणि भगवान विष्णूचं प्रतीक मानले असल्यामुळे आपल्याकडे तशी धारणा आहे की शंखाकडे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. परंतु तुम्ही बाहेर गेल्यानंतर बाहेर तसा दृष्टिकोन ते बघत नाहीत. त्यामुळे शंखातला जो किडा आहे तो किडा हा प्राणी जो आहे ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत, या प्राण्याचं मांस पण खाल्लं जातं. त्यामुळे तिथे शंखाला एवढं महत्व नाहीये, त्या आतल्या त्या प्राण्याला महत्व आहे. मग त्याच्या जे प्राणी जे असतात त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे डिशेस असतील त्या डिशेसची पण कॉम्पिटिशन्स इथे भरली जाते. असा हा संपूर्ण टर्क्समध्ये हे सापडतो. आणि ह्याचा एक मी तुम्हाला एक ॲडव्हर्टाइजमेंट दाखवलंय की ती कॉंच रिपब्लिक जे आहे मगाशी उल्लेख केला
त्यांचा इंडिपेंडन्स डे हा सेलिब्रेट केला जातो. हा एप्रिल महिन्यामध्ये 3 दिवसाचा त्यांचा इंडिपेंडन्स डे असतो. तेव्हा ह्या कॉम्पिटिशन्स भरवल्या जातात, वेगवेगळी जत्रा भरवली जाते. आणि तसं टर्क्समध्ये पण हे जे कॉंच फेस्टिवल म्हणून जे असतं हे नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारण 25-26 नोव्हेंबरमध्ये हे फेस्टिवल असतं. आणि या फेस्टिवलमध्ये पण हे आपल्याला संदर्भ सापडतात. आता पुढच्या ज्या काही 3 स्लाइड्स मी दाखवणार आहे या करा आपल्या ह्या अभ्यासाच्या विषयातल्या नाही आहेत, ह्या थोडा मजेशीर स्लाइड्स आहेत. शंख तुम्ही म्हटलात की शंखातलं तुम्ही आध्यात्मिक गोष्टी सांगितल्या, तुम्हाला भौगोलिक गोष्टी सांगितल्या, पण असा हा आपला जो शंख आहे यांनी ॲडव्हर्टाइजमेंट दुनियामध्ये किंवा बॉलिवूडमध्ये पण काम केलेलं आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आपल्याकडे सई परांजपे नावाच्या ज्या डायरेक्टर आणि ॲक्टर होत्या साधारण 30-40s मध्ये असतील, म्हणजे मी ओळखत नाही कारण मी खूपच लहान आहे वयाने, तुम्हाला एखाद्या माहिती असतील तुमच्या इच्छा, तर ह्यांनी खूप चांगले पिक्चर्स डायरेक्ट केलेले आहेत. म्हणजे स्पर्श, चष्मे बहादूर, दिशा, वेगवेगळे त्यांचे नॅशनल अवॉर्ड विनिंग त्यांच्या फिल्म्स आहेत. ह्यांनी जादू का शंख या नावाची पण फिल्म एक तयार केलेली आहे मुलांसाठी, ज्याच्यामध्ये एक शंख एका लहान मुलांना सापडतो. ते गरीब असतात, मग ते काय करायचं शंखाचं त्यांना कळत नाही, म्हणून मग ते तिथे तो जे काही राज्य असतं त्या राज्याच्या राजाला ते शंख देतात. आणि त्या शंखामध्ये अशी जादू असते की त्या शंखातनं आवाज येत असतो की पुढे काय होईल. अशाप्रमाणे त्या राजाला मार्गदर्शन मिळतं की आपले शत्रू कोण आहेत, आपले हितचिंतक कोण आहेत. तो राजा मोठा होतो, प्रॉस्परस होतो आणि मग तो त्या मुलांना काही गिफ्ट्स देतो, खायला देतो, त्यांचं सगळं संगोपन करतो. अशी ती एक थीम लाईनवाली ती स्टोरी आहे. पण जादू का शंख असं नावाचा आपल्याला एक चित्रपट पण सापडतो. आता कुठल्याही गोष्टीला फेम मिळालं किंवा कुठल्याही गोष्टीला आपल्याला नाव मिळालं की त्याचा ब्रँड नेम व्हायला वेळ लागत नाही. मग असं ह्या शंखाचं वेगवेगळे अजून आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कुठे सापडतं तर काडेपेटीवर आणि तुम्हाला अगरबत्तीवर तुम्हाला शंख नावाने काडेपेटी, शंख नावाने तुम्हाला अगरबत्ती हे पण तुम्हाला सापडतं. पुढे अगदी तुम्हाला अगदी त्यातल्या त्यात अगदी मजेशीर बघायचं झालं ना, तुम्हाला अगदी वॉशिंग पावडर, लिक्विड सोप आणि हे म्हणजे आपण शंख कुठल्या अँगलनी बघतो आणि शंखाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे आणि लोकांना फेम मिळवण्यासाठी कसा त्याचा उपयोग केला जातो हे मी तुम्हाला दोन्ही टोकं दाखवतो. म्हणजे तुम्हाला मी आध्यात्मिक फिरून पण आणलं, भौगोलिक पण दाखवलं, पुढे तुम्हाला सायन्स भाग पण सांगणार आहे. परंतु शंखाचे वेगवेगळे फॉर्मॅट्स कसे आहेत हे तुम्हाला सांगण्यासाठी हे जे तुमच्या त्या पुढच्या 3 स्लाइड्स आम्ही तुम्हाला दाखवले. आता आपला महत्वाचा टप्पा तो म्हणजे शंख. आता हा जो शंख आहे ह्याची जी आध्यात्मिक स्टोरी झाली, भौगोलिक झाली, तर त्याचा आता आपण विज्ञान बघू. म्हणजे मेन म्हणजे जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे सायन्स. हा शंख तयार कसा होतो, हा शंख नक्की काय, याला कॉंच का म्हणतात. तर ह्या शंखामध्ये एक प्राणी असतो ज्याला गोगलगाय आपण असं म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला स्नेल म्हणतात. या गोगलगाई पण 2 प्रकारच्या असतात. एक गोगलगाई असते त्याच्या पाठीवर कवच नसतं आणि दुसऱ्या ज्या गोगलगाई असतात त्यांच्या पाठीवर कवच असतं. ज्या गोगलगाईवर कवच नसतं त्याला इंग्लिशमध्ये स्लग असं म्हणतात, ज्यांना कवच असतं त्याला स्नेल असं म्हणतात. म्हणून स्नेल आणि स्लग असे 2 प्रकार आपल्याला सापडतात. अशा या स्पीसीज टोटल ज्या तुम्ही बघितल्या तर आपण त्याच्यातले स्लग जे आहेत ते स्लग्स बाजूला काढणार आहोत आणि फक्त आपण त्याच्यातल्या गोगलगाई ज्या स्नेलवाल्या आहेत, ज्याला पाठीचं कवचवाला आहे तेवढंच आपण घेणार आहोत. मग त्या घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या पृथ्वी तलावर 45,000 जाती आपल्याला सापडतात या स्नेलच्या. म्हणजे मगाशी तुम्हाला मी म्हटलं की माझ्याकडे फक्त 140 वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, पण मूळ जाती किती आहेत तर 45,000 जाती आहेत. मग ह्या 45,000 जाती ज्या आहेत स्नेलच्या ह्या 3 ह्याच्यात विभागणी केलेली आहे. पहिले जे आहेत ते जमिनीवरचे ज्याला आपण लँड स्नेल असं म्हणतो त्या 30,000 आहेत. दुसऱ्या ज्या आहेत त्या फ्रेश वॉटर त्या 5,000 आणि ज्या समुद्रातल्या मिळतात त्या 10,000 ज्याला ओशनिक स्नेल आपण म्हणतो. आपला हा जो अभ्यास आहे किंवा माझं जे कलेक्शन आहे हे सगळं ओशनिक स्नेलशी संबंधित आहे, म्हणजे समुद्राच्या ह्याच्याशी संबंध आहे. त्यामुळे सायन्सचा तुम्ही अभ्यास केलात किंवा तुम्ही बॉटनी, झुलॉजी याचा तुम्ही अभ्यास केला तर हे आपल्या हा संपूर्ण प्राणी संग्रहालयांच्या ह्याच्यात बघितलं तर ह्याची विभागणी करताना त्याची क्लास, सब क्लास, फॅमिली, स्पीसीज, जीन्स असे वेगवेगळ्या ह्याच्यात विभागणी करून शेवटचा भाग जो येतो
तो म्हणजे जाती, ज्याला आपण स्पीसीज असा शब्द वापरतो. तर ह्या 45,000 स्पीसीजपैकी आपण बघणार आहोत त्या समुद्रातल्या 10,000 स्पीसीज. आता सगळे शंख काय मला इथे आणणं आता शक्य नाही आहे, ते आपण प्रदर्शनात नंतर बघू. पण इथे काही स्लाइड्स मी आणलेल्या आहेत, त्याच्यातले तुम्हाला विविध शंख तुम्हाला पुढचे 2 स्लाइड्स बघायला मिळतील. ते म्हणजे हे समुद्रातलेच वेगवेगळे प्रकारचे शंख आहेत. काही कोनिकल शेपमध्ये शंख आहेत, काही गोल आहेत, काही ऑब्लँकल फॉर्ममध्ये आहेत, काही प्री मॅच्युअर्ड आहेत, काही काटेरी आहेत. असे वेगवेगळे शंख तुम्हाला इथे बघायला मिळतील. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवतो हे परत वेगळे आहेत, ज्याला स्पाइक्स आहेत. आता ह्या स्पाइक्स कशाला म्हणतात ते वेगवेगळे आहेत, ह्याचं पुढे आपण वर्गीकरण येणारच आहोत. 2 वेगळे अजून प्रकार मिळतात, ते म्हणजे पहाडी शंख आणि हनुमान शंख. आता तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं की आपल्याकडे शंखांना स्पीसीज नावं ही वेगवेगळी दिलेली आहेत, परंतु आपल्या राज्यांमध्ये किंवा आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये त्याच्या आकाराप्रमाणे त्याला नावं दिलेली आहेत. आता तुम्ही त्याच्यातला राईट साईडचा बघितला तर तो सर्वात मोठा शंख जो दिसतोय त्याला आपल्याकडे हनुमान शंख किंवा गदा शंख असं म्हणतात. या शंखाची टोटल लेंथ जी आहे ही 2 फुटाची आहे. 2 फुटा एवढा हा शंख आहे. आता माझ्याकडे म्हणजे हायेस्ट जो मोजलेला आहे सायंटिफिकली तो 2 फुटाचा आहे. माझ्याकडे जो शंख अवेलेबल आहे तो 18 इंची आहे. तो 18 इंची शंख हा तुम्हाला सापडतो, तो हा हनुमान शंख. वाईल जो दुसरा शंख तुम्हाला दिसतो आहे तो अगदी टायनी, कमीत कमी तो 1 ते 1.5 इंचाचा असेल, त्याला पहाडी किंवा हिरशंख असं म्हणतात. आता तो आहे फॉसिल. फॉसिल म्हणजे काय, तर तो शंख मला मिळालेला आहे, हे ॲक्च्युअल फोटोज आहेत. हा शंख मला मिळालेला आहे तो हिमालयातनं. हिमालय हा पण कित्येक लाखो वर्षापूर्वी समुद्रच होता. जेव्हा त्या प्लेट्स आपटल्या गेल्या आणि जो हिमालय फॉर्मेशन झाला तेव्हा तिथे जे शंख तसेच्या तसे फॉर्मॅटमध्ये राहिले ते फॉर्मॅट फॉसिल फॉर्ममध्ये तसेच मिळतात. आणि अजून पण जिओलॉजिस्ट तिथे गेल्यानंतर तुम्हाला शंख तिथे सापडतात. आणि हे शंखाची जी तुम्ही आयुष्य काढलं तर कमीत कमी 10,000, 15,000, 20,000 एवढी आयुष्यवाली ती जुनी शंख असतील. आणि ओरिजिनल दक्षिणावर्ती शंख जे आहेत, आता दक्षिणावर्ती हा शब्द जो आहे तो पुढे येणार आहे, पण दक्षिणावर्ती शंख जो आहे तो हा तुम्हाला हिमालयामध्ये पण सापडतो, ज्याला पहाडी शंख असं म्हणतात. आता शंखांमध्ये अजून एक प्रकार येतो, त्याला म्हणतात कॅरियर शंख. कॅरियर म्हणजे काय, की आपण आपल्याकडे म्हणतो ना बाणगोळ, कोणावर तरी अवलंबून असलेला, तसंच शंखांमध्ये पण बाणगोळ हा प्रकार आहे, त्याला कॅरियर शंख असं म्हणतात. एक शंख दुसऱ्या शंखांवर जाऊन चिकटतो आणि आयुष्यभर तसाच राहतो. समजा शंखांचा साईज छोटा असेल तर त्यांना भीती असते की दुसरा प्राणी येऊन त्याला खाणार. मग ते वाचवण्यासाठी ते दुसऱ्या मोठ्या शंखाला जाऊन जाऊन चिकटतात. म्हणजे साईज होतो मोठा, म्हणजे बारीक जे मासे किंवा दुसरे काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील ते त्यांना खाणार नाहीत. मग जो मोठा शंख असेल तो अजून त्याच्या मोठ्या शंखाला जाऊन मिळतो. अशी साईज त्यांची वाढत जाते. एक जो ॲक्च्युअल तुम्हाला पांढऱ्या रंगाचा दिसतोय तो एक मोठा शंख आहे आणि लेफ्ट साईडचा जो शंख आहे तो ॲक्च्युअल फोटो आहे, तो माझ्या कलेक्शनमधला फोटो आहे. याला कॅरियर शंख असं म्हणतात. कारण शेवटी शंख हा जो आहे किंवा त्याच्यावरचं जे कवच आहे हे त्यांचं प्रोटेक्शन कवच आहे. दुसरा प्राणी त्यांना खाऊ नये याच्यासाठीचं त्यांचं हे कवच आहे. आता हे जे शंख जे आहेत हे बनतात कसे किंवा ह्याच्या मागची स्टोरी काय आहे, तर त्यांची एक थोडक्यात लाईफ सायकल आपण बघू. लाईफ सायकल म्हणजे कसं असतं की शंख तुम्ही बघितला तर हे शंख जे असतात ते वेगवेगळ्या लाखो अंडी घालतात. हे अंडी जे आहेत हे साधारण 7 ते 14 दिवसामध्ये हे मॅच्युअर होतात. मॅच्युअर होतात म्हणजे त्यांच्यातनं हॅचिंग किंवा बाहेर पडण्याची त्यांची प्रक्रिया चालू होते. त्याच्यानंतर ते मोठे झाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये त्यांचा साईज वाढायला लागतो. तो साईज वाढल्यानंतर त्यांचं ब्रीडिंग चालू होतं, त्यांचं खाणं पिणं चालू होतं. खाणं पिणं झाल्यानंतर पुढच्या काही 45 ते 50 दिवसामध्ये ते ॲडल्ट फॉर्मॅटमध्ये येतात आणि मग ॲडल्ट फॉर्मॅटमध्ये आल्यानंतर परत ते ब्रीडिंगसाठी पुढे सज्ज होऊन जातात. एक शंख कमीत कमी एका वेळेला लाखो अंडी ते घालतात आणि त्याच्यातला फक्त एकच अंड मॅच्युअर्ड होऊन पुढे तो अंडी देऊ शकतो, अशी रचना निसर्गाने त्यांच्यामध्ये बनवलेली आहे. त्यामुळे ही जी लाईफ सायकल आहे ही लाईफ सायकल तुम्हाला ह्या शंखांमध्ये सापडते. आता हा जो प्राणी आहे, ह्या प्राणी त्या अंड्यातनं बाहेर आला,
बाहेर आल्यानंतर तो प्राणी प्रथम काय करतो, प्राणी म्हणजे आता तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही गोगलगायच धरा. ही गोगलगाय प्रथम काय करते की ते अंड म्हणजे ते कवच आहे हे कवचच पहिले खाते, कारण त्याला भूक लागलेली असते. कारण ते कवच जे आहे हे प्युअर फॉर्म ऑफ कॅल्शियम आहे, त्यामुळे ते कॅल्शियम पहिले ती खाते. ते खाल्ल्यानंतर जसे आपली ऑर्गन सिस्टीम आहे तशी या शंखांची, शंख म्हणण्यापेक्षा या गोगलगाईची पण ऑर्गन सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये मॅन्टल नावाचा एक ऑर्गन आहे. या मॅन्टल नावाच्या ऑर्गन मधनं काही द्रव्य सिक्रेट होतं आणि मग ते सिक्रिशन चालू झाल्यानंतर त्याच्यातनं प्युअर फॉर्म ऑफ कॅल्शियम, मिनरल्स, प्रोटीन्स, फायबर्स आणि त्यांच्या शरीरातलं असलेलं द्रव हे बाहेर पडून त्याच्यावर लेअर तयार होतात आणि मग एका लेअरवर दुसरा, दुसरा लेअरवर तिसरा, अशा फॉर्मेशन तयार होऊन तो तुम्हाला शंखांचं फॉर्मेशन्स मिळतात. आणि मग ह्या जी गोगलगाय आहे या गोगलगाईचा आकार किती आहे, त्याचा आयुष्य किती आहे, त्याच्यावर त्याचा त्या शंखाचा किंवा त्याच्या कवच जे आहे त्याचा तुमचं आकार ठरतो. मग हे कवच पूर्ण झाल्यानंतर ते स्वतःला कामाफ्लेश करतात. कामाफ्लेश करतात म्हणजे काय करतात की आता हे समुद्रामध्ये आहेत, समुद्रामध्ये असल्यानंतर दुसरे प्राणी त्यांना खातात किंवा दुसरे प्राणी खाऊ नयेत किंवा त्यांचं जे प्रोटेक्टिव्ह लेअर जे आहे हे खराब होऊ नये म्हणून त्याच्यावर एक परत पेपरी टाईप प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. हे वॉटरप्रूफ लेअर आहे. म्हणजे समुद्रातनं, खोल समुद्रातनं जेव्हा ओरिजिनल शंख आपल्याला प्राप्त होतो तो असा ब्राऊन रंगाचा शंख असतो. हा ब्राऊन रंगाचा शंख ऍसिडनी साफ केला जातो, पॉलिश केला जातो आणि पांढरा शुभ्र शंख चकाचक तुम्हाला बाजारामध्ये विकायला मिळतो, जो तुम्ही पूजेमध्ये ठेवतात किंवा तुम्ही देवारामध्ये नाद करायला किंवा शंख वाजवायला तुम्ही त्याचा वापर करतो. परंतु ओरिजिनल शंख जो असतो तो हा असा ब्राऊन रंगामध्ये तुम्हाला तो हा शंख सापडतो. मग ह्या ब्राऊन रंगाचा जो पेपरी पार्ट आहे हा पेपरी पार्ट पूर्ण झाल्यानंतर त्याची ग्रोथ थांबते आणि मग त्याचं जेवढं आयुष्य असेल तेवढं तो आयुष्य जगून त्याच्यातला जो जीव आहे तो मरण पावतो. मरण पावल्यानंतर पण वर्षानुवर्ष हा शंख समुद्रामध्ये असाच्या असाच तुम्हाला मिळेल आणि तो कधी खराब होणार नाही. खराब न होण्याचे कारण दोन, की एक तर तो प्युअर फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेट किती तुम्ही पाण्यामध्ये ठेवलं तरी ते खराब होत नाही. फार तर फार ते मायक्रो पार्टिकल्स त्याचे डिझॉल्व होतात आणि ते पाण्यामध्ये होऊन त्याची रचना किंवा त्याची साईज कमी होऊ शकते. पण ते होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून हे कवच आहे. हे कवच असल्यामुळे ते त्यांचं जे इरोजन आहे ते इरोजन होत नाही आणि हे तसेच्या तसं हे होतं. आता हा जो आतला जो प्राणी आहे, तुम्हाला म्हटलं की जो मॅन्टल नावाचा जो ऑर्गन प्रमाणे हे जे शंख तयार करतात किंवा जे कवच तयार करतात, ते कवच कसं तयार करतात की आपला मॅथ्समध्ये आपल्याला रेडियस आणि डायमीटर हा जो शिकवलेला आहे त्याच्यामध्ये आपला रेडियस धरला तर रेडियसच्या भोवती त्यांचं शंखांचं कव्हरेज तयार होतं. म्हणजे तो कशा फॉर्मॅटमध्ये जातात तर अशा फॉर्मॅटमध्ये तो रिव्हॉल्व होऊन जातो. म्हणजे त्याचा रेडियस सेम राहतो, त्याचा प्राण्याचा रेडियस जो आहे, आतली जी लाईन दिसते ते तो थोडक्यात तुम्ही प्राणी धरा आणि त्याच्या भोवती हे जे कवच आहे हे कवच त्याच्या भोवती हे फिरत राहतं. मग हे कवच जे फिरतं किंवा ह्याचे जे रोटेशन आहे या रोटेशनचा पण एक रेशो आहे. म्हणजे जो गोगलगाय पण एक प्रकारचं गणित वापरतं. ते काय गणित वापरतं की ह्याचं रोटेशन समजा तुमचा फास्ट असेल, मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचं जे तोंड आहे ते मोठं होतं. म्हणजे तुम्हाला काही शंख बाजारात मिळतात की त्याचं जे तोंड असेल ते मोठं तोंडवाले शंख सापडतात, वाईल काही शंख जे असतात ते असे निमुळते सापडतात किंवा लांबडे सापडतात. त्यांची रोटेशनल जी फ्रिक्वेन्सी आहे ही रोटेशन फ्रिक्वेन्सी ही कमी असते. मग आता सायंटिस्ट लोकांनी विचार केला की बघा ह्याचा अभ्यास कसा करायचा, एक्झॅक्ट शंखांची डायमीटर किंवा जॉमेट्री शोधायची कशी. कारण कसं आहे की हा निसर्गाने बनवलेला प्राणी आहे. निसर्ग वेगवेगळे प्रकारचे 45,000 स्पीसीज आहेत. प्रत्येक स्पीसीजची ग्रोथ वेगळी आहे, त्यांच्या स्पीसीजच्या खाणं पिणं वेगळं आहे, त्यांचे लाईफस्टाईल वेगळी आहे. मग हे शोधायचं कसं. म्हणून मग सायंटिस्ट लोकांनी त्याच्यातनं आयडिया निर्माण केली की त्यांनी त्यांचा एक आपण म्हणतो ना की एक एक्सरे काढला. एक्सरे काढल्यानंतर असं लक्षात आलं की त्याला एक प्रकारचा एक स्पायनल कॉर्ड आहे. म्हणजे स्नेल म्हणजे गोगलगाय हे इनव्हर्टिब्रेट आहे, त्याला स्पायनल कॉर्ड नाही, पाठीचा कणा नाही. परंतु जो वरचं जे कवच आहे, या जर कवच तुम्ही बघितलात तर त्या कवच जे आहे त्याला स्पायनल कॉर्ड आहे, ज्याला कॉलम असं म्हटलंय. आणि त्याला एक प्रकारचे रिब्स असतात. मग या रिब्स साधारण रोटेशन्स वरपासनं खालपर्यंत एका लईमध्ये तुम्हाला सापडतील. आणि मग ह्या लईमध्ये किती असतात तर 3, 5, 7 या फॉर्मॅटमध्ये असतात.
म्हणून ओरिजिनल शंख जेव्हा बाजारामध्ये आपण जातो आणि एखादा शंख आपल्याला विकत घ्यायचा असेल आणि तो शंख खरा आहे का खोटा आहे ओळखायचा कसा, तर हा शंखाच्या पोटामध्ये तुम्ही हात घातलात की तुम्हाला त्या रिब्स हाताला लागतात. तुमच्याकडे घरी शंख असेल तर तुम्ही घरी गेल्यानंतर हा प्रयोग करून बघा की तुमच्या हाताला ते रिब्स सापडतात आणि ते रिब्स जे आहेत या 3च्या मल्टिपलमध्ये असतात. 3, 5, 7 या मल्टिपल्समध्ये असतात. कधी कधी 3.5 पण असू शकेल, पण ती छोटीशी, म्हणजे तुम्हाला करंगळीच्या आकारावर एवढी छोटीशी रिब तुम्हाला सापडते. आतनं गुळगुळीत असेल तर ह्याचा अर्थ तो ओरिजिनल असेलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे हे रिब्स जे असणं, हे रिब्स त्याच्या मागचं खूप महत्त्वाचं आहे भाग. हे दाखवण्यासाठी इनर सेक्शन, हा माझ्याकडचा ओरिजिनल फोटो आहे. हा तुम्हाला एक इनर सेक्शन, म्हणजे हा एक शंख मी मुद्दाम कापला, अर्धा कापलाय आणि तो कापून तुम्हाला मी दाखवतोय की मधला रिब्स आणि त्याच्या ज्या वरच्या ज्या सेक्शन्स आहेत ती वरपासनं खालपर्यंत एका लईमध्ये तुम्हाला त्या सापडतील. हे त्याच्या ज्या रिब्स आहेत. मग सायंटिस्ट लोकांनी काय केलं की त्याचा हा जो डायमीटर आहे किंवा रेडियस आहे, या रेडियस, त्याचे रिब्स, त्याचे डायमीटर जे आहे, या डायमीटरवरनं त्यांनी एक रेशो तयार केला आणि हा रेशो R=A सिग्मा, हा जो एक रेशो त्यांनी त्या अँग्युलर पोर्शनचा तयार केला. ह्याच्याप्रमाणे साधारण त्याची फ्रिक्वेन्सी, म्हणजे शंख वाजवल्यानंतर त्याच्या काय प्रमाणामध्ये तिची फ्रिक्वेन्सी बाहेर पडू शकेल ह्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी ह्या रेशोप्रमाणे त्यांनी लावलं. मग हा रेशो त्यांनी लावल्यानंतर सायंटिस्टना असं लक्षात आलं की आपल्या संपूर्ण जर्नीमध्ये किंवा आपल्या वेगवेगळ्या स्पीसीसमध्ये प्रामुख्याने 4 प्रकारचे आपल्याला स्पीसीस सापडतात. 4 प्रकारचे स्पीसीस कुठले सापडतात, तर पहिले जे सापडतात ते गोलाकार सापडतात, राऊंड शेपमध्ये, ज्याला त्यांनी स्पीसीस नाव स्ट्रॉम्बस असं दिलं. दुसरं एलॉंगेटेड, म्हणजे असे लांबडे आपल्या कोनच्या आकाराचे, आईस्क्रीम कोन कसा असतो तशा कोनच्या आकाराचे, म्हणून त्याला कोनस असं नाव दिलं. तिसरं इरेग्युलर शेप, ज्याला काटे असू शकतात आणि त्याला लांब लचक असे दांडा असतो. मग अशी तुम्हाला मी हनुमान शंखाचा फोटो दाखवला, त्याला असं लांब दांडा आहे, त्याला म्युरेक्स जातीचे शंख सापडतात. आणि चौथे जे आहेत ते प्री मॅच्युअर्ड आहेत, ज्याला आतनं पटकन ते बंद होतात, ते म्हणजे आपल्या कवडी. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कवडी आहेत ह्या खरं प्री मॅच्युअर्ड शंख आहेत. असे 4 जातीचे मेजर शंख आपल्याकडे सापडतात आणि ह्या ज्या 4 जाती आहेत ह्या पुढे त्या 10,000 जातींमध्ये विभागणी केलेली आहे. आता हे मी स्ट्रॉम्बस, कोनस, म्युरेक्स आणि कवडी हे साधारण मी जो तुम्हाला सांगितलं ह्याचे काही माझे ॲक्च्युअल फोटोज आहेत, हे तुम्हाला मी दाखवतो. स्ट्रॉम्बसचे तुम्ही बघितलं तर हे गोलाकार फॉर्ममध्ये आहेत. त्याला पहिला जो तुम्ही फोटो बघितला तर पहिल्या फोटोमध्ये हा जो आहे त्याच्यात साधारण काही त्याला रिब्स नाही आहेत पहिल्या फोटोमध्ये. दुसऱ्या फोटोमध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये 5 रिब्स आहेत तुम्हाला सापडतील. हा खालचा जो आहे याच्यामध्ये 6 रिब्स सापडतात आणि ह्याच्यामध्ये 7 रिब्स. असे टोटल वेगवेगळे तुम्ही बघितले तर जवळजवळ 14 रिब्स पर्यंत तुम्हाला सापडतील. हे स्ट्रॉम्बस, म्हणजे मी म्हटलंच आहे की वरतीच स्ट्रॉम्बस ह्याच्या 50 जवळजवळ स्पीसीज आहेत. पुढे तुम्ही बघितलं तर कोनस ह्याच्यामध्ये 600 तुम्हाला जाती सापडतील. आता कोनसमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की पुढे कम्युनिकेशनमध्ये आपण भाग बघणार आहोत की सर्व 45,000 जातींमध्ये कोनस ही एकमेव अशी जात आहे ही पॉयझनस जात मानली जाते. म्हणजे शंख तुम्ही समुद्राकाठी गेलात आणि तुम्ही जिवंत शंख समजा उचलला, जिवंत शंख म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे असं तुम्ही उचलला तर तो प्राणी तुम्हाला बघायला मिळतो. तुम्ही प्राणी बघतात, कुतूहलाने बघून परत समुद्रामध्ये सोडतात. परंतु कोनस हा जो प्राणी आहे हा तुम्ही लाईव्ह पकडायला गेला तर तो एक प्रकारचा डार्ट असतो, जे आपल्या टाचणी एवढंच त्याच्याकडे पिन असते, तो डार्ट आपल्याला मारतो आणि तो डार्ट समजा आपल्याला लागला आणि आपली बॉडी वीक असेल तर हात पॅरालिटिक होऊ शकतो किंवा हार्ट अटॅक पण येऊ शकतो. वन ऑफ द मोस्ट पॉयझनस जी स्पीसीज मानली जाते या 45,000 स्पीसीजपैकी ती म्हणजे ही कोनस जात. त्यामुळे लाईव्ह कोनस हे कधी कोणी पकडायला जात नाही. इव्हन समुद्राकाठी तुम्ही गेलात तरी हे जे कोनस असतात ते जे मेलेले ज्याच्यात जीव नाही असे जे प्राणी असतील तेच ते कोनस पकडले जातात. तर हे बघितलं तर म्युरेक्स जे लांबडे जातीची आहेत, मगाशी तुम्हाला जो हनुमान शंख दाखवला त्या हनुमान शंखांमध्ये पण म्युरेक्स बघितलं तर त्याच्या पण जवळजवळ 35 जाती आहेत. त्याच्यात पण हे माझ्याकडचे ॲक्च्युअल फोटोज आहेत.
याला आता तुम्ही स्पाइक्स आहेत, हे थोडेसे लांबोडे आहेत, ह्याला गोलाकार जास्त आहे, हा पण तसाच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सल सापडतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सापडतात. आणि चौथा प्रकार म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं 25 वेगवेगळ्या प्रकारच्या कवड्या आहेत. या कवड्यांमध्ये पण तुम्हाला मगाशी उल्लेख केला तशी मनी कवडी आणि वेगळ्या प्रकारच्या आपण घरी ठेवतो. आजकाल तुम्ही कुठल्याही ठिकाणी गेलात तर एक फॅशन आहे किंवा जुन्या काळी पण होतं की कवडी घ्यायची, त्याच्यावर नाव कोरायचं, नाव लिहून ते तुम्हाला एक शोपीस म्हणून घरी आपण ठेवतो. पण ह्या कवड्या ज्या आहेत ह्या प्री मॅच्युअर्ड कवड्या म्हणून मानल्या जातात शंखांमध्ये. याच्यामध्ये पण तुम्हाला 25 जाती सापडतात. आता हे जे शंख आहेत किंवा हे त्याच्यावरचं जे कवच आहे, हे कवच काय कसं बनवतात, तर हे कवच त्यांच्या परिस्थितीप्रमाणे, म्हणजे त्यांना काय प्रकारचं खाद्य मिळत आहे, आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर काय आहे, आजूबाजूला त्यांना प्रोटेक्शन किती मिळत आहे, दुसऱ्या प्राण्यांपासून वाचवण्यासाठीचं त्यांचं हे संरक्षण कवच आहे. त्यामुळे त्यांचे जे रंग आहे ते रंग त्या पद्धतीने बदलतात. म्हणजे तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये गेलात, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्ही गेलात तर त्याचे रंग का सापडतात, तर तिकडचे क्लायमेट, त्यांना मिळणारं फूड, ॲटमॉस्फिअर आणि प्रेडेटर्स म्हणजे त्यांना दुसरे प्राणी किती जीवन खाणार त्याच्यावर ते अवलंबून असतं. पुढे तुम्ही बघितलं तर शंख भले वेगवेगळ्या रंगामध्ये असले तरी शंखांना कलर दिसत नाही. ते बिचारे त्यांना ब्लॅक अँड व्हाईटच दिसतं. आणि ते ब्लॅक अँड व्हाईट इतकं दिसतं की त्यांना ब्लड दिसतं. त्यामुळे तुम्ही कुठली गोगलगाय जवळून बघितली तर त्यांना एक एलॉंगेटेड लांब अशा दांड्या बाहेर आलेल्या असतात, ज्याला स्टॅक असं म्हणतात. त्याच्यामुळे त्यांचं बघण्याचा सर्कम्फरन्स बदलतो आणि हा सर्कम्फरन्स बदलल्यामुळे त्यांना रंगीत दिसत नाही, ब्लड दिसतं, परंतु ते ब्लॅक अँड व्हाईट फॉर्मॅटमध्ये दिसतं. आता हे जे शंख आहे यांचं आयुष्य हे खूप कमी आहे, 2 ते 3 वर्षच त्यांचं आयुष्य आहे. सायंटिस्टने असं प्रूव्ह केलेलं आहे की तुम्ही शंख किंवा ही गोगलगाय घरी पाळली तर अंडर कॅप्टिव्हिटी त्यांचं आयुष्य वाढू शकतं. म्हणजे असा समजा कुठलं गोगलगाय असेल की ज्याचं आयुष्य फक्त 3 वर्षाचं असेल तर त्याचं आयुष्य 5 ते 7 वर्षाचं होऊ शकतं. ॲज पर सायंटिस्ट मॅक्झिमम सापडलेला जो शंख आहे त्याचं आयुष्य 30 वर्षापर्यंत तुम्हाला सापडतं. आणि तो 30 वर्षावाला कुठला आहे तर तो तुम्हाला मी मगाशी दाखवला तर तो हनुमान शंख, जो मोठा 2 फुटापर्यंत त्याची लाईफ आहे. दॅट इज द मॅक्झिमम रेकॉर्डेड स्पीसीज की ज्याच्यामध्ये त्याचं आयुष्य वाढू शकतं. त्यामुळे कॅप्टिव्हिटीमध्ये यांचं लाईफ वाढतं, परंतु बाहेर असेल तर त्यांचं आयुष्य हे 2 ते 3 वर्षाप्रमाणेच असतं. आता हे शंख एकमेकांशी कम्युनिकेट कसं करतात, गप्पा कसे मारतात, एकमेकांना ते भेटतात कसे, तर जसं तुम्ही मुंग्यांचं बघितलं असेल की एक मुंगी दुसऱ्या मुंग्याच्या मागे बरोबर जात असते, कुठे इकडे तिकडे जात नाही. कारण का, ते एक प्रकारचे लिक्विड सिक्रेट करतात. हे स्नेल पण एक प्रकारचे लिक्विड सिक्रेट करतात. त्या लिक्विडच्या गंधामुळे किंवा त्यांच्या सेन्सेशनमुळे तो शंख त्यांना फॉलो करतो किंवा ते शंख एकामेकांशी कम्युनिकेट करू शकतो. किंवा दुसरा त्याच्यामध्ये प्रकार असतो तो म्हणजे डार्ट सिस्टीम असते. जसं मगाशी तुम्हाला मी म्हटलं की कोनस ही जी जात आहे, जी पॉयझनस जात आपण म्हणतो की त्याच्या चावल्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते, तर त्यांच्यामध्ये प्रेम भावना निर्माण करणारी लव डार्ट पण असते. म्हणजे 2 शंख एकामेकांना अट्रॅक्ट करायचं असेल, आता ब्रीडिंग करायचं असेल तर 2 शंखांना एकत्र यायला पाहिजे, मेल फिमेलना एकत्र यायला पाहिजे. मग त्यांना एकत्र येण्यासाठी ते लव डार्ट, त्या डार्टचा वापर करतात आणि मग ते एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये ब्रीडिंग प्रोसिजर होते. आता निसर्गाने यांच्यामध्ये एक छान रचना बनवलेली आहे की मेल फिमेल एकत्र आल्यानंतर तर ब्रीडिंग हे आपलं निसर्गाचा नियम आहे. परंतु समजा 2 मेल एकत्र आले किंवा 2 फिमेल एकत्र आले तर त्याच्यातला एक मेल बनतो किंवा एक फिमेल बनतो. म्हणजे 2 मेल असेल तर त्यातले एक फिमेल बनेल आणि एक मेल बनेल, अशी त्यांच्यामध्ये चेंज करण्याची निसर्गाने त्यांना रचना दिलेली आहे. आणि मग त्यांची ब्रीडिंग प्रोसिजर चालू होते. ही ब्रीडिंग प्रोसिजर ही साधारण आपण बघितली तर मार्च ते ऑक्टोबर ह्या कालावधीमध्ये असते आणि वर्षाकाठी 9 वेळा हे ब्रीड करतात आणि दर वेळेला हे जे ब्रीड करतात ते 1 लाखाहून अधिक अंडी ते घालतात, ज्याच्यापैकी एकच अंड मगाशी मी म्हटलं तसं की मॅच्युअर्ड होऊन परत ते ॲडल्ट फॉर्ममध्ये येऊन तुम्हाला ब्रीडिंगसाठी ते यूज केलं जातं. म्हणजे हे ब्रीडिंग फॉर्मेशन जे आहे ही त्यांची सर्कल अशी पद्धतीने केलेली आहे. आता हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स थोडासा चेंज होऊ शकतो स्पीसीज प्रमाणे. मे बी कोणाचा 9 वेळा असेल, कोणाचा 8 वेळा असेल, कोणाचा 7 वेळा, पण मॅक्झिमम ॲव्हरेज काढलेलं आहे ते 9 वेळा काढलेलं आहे. आता हे जे गोगलगाय खातात काय,
तर हे प्युअरली व्हेजिटेरियन आहेत, म्हणजे व्हेजिटेबल्स खातात, फ्लावर्स खातात, किंवा काही जे त्याच्यातल्या ज्या स्पीसीज आहेत ऑर्गॅनिक ओशनमधल्या ज्या स्पीसीज आहेत, हे तिकडचं ओशनिक फंगस किंवा अल्गी असतात ते खातात आणि त्यांच्या ह्याच्यातनं त्यांना जी काही शक्ती मिळते त्याच्यातनं कॅल्शियम सिक्रेशन होतं आणि हे कॅल्शियम कार्बोनेटचं सिक्रेशन मिनरल्स ह्याच्यावरनं ते कवच तयार होतं. शंख किंवा जी गोगल गाय आहे ही अत्यंत हाय स्पीड नाही. तुम्ही ॲज पर रिसर्च असं लक्षात आलेलं आहे 11.6 किलोमीटर त्याला जाण्यासाठी 6 वर्ष लागतात. म्हणजे एवढा त्यांचा मायग्रेशन स्पीड एवढा स्लो आहे. आता तुम्ही विचार कराल की ही जी गोगल गाय इतकी छोटीशी आहे त्याच्यावर ते कवच त्याचं किती वजन असेल. मग हे या वजन घेऊन ते 2 वर्ष 3 वर्ष किंवा 5 वर्ष काय त्याचं जीवनाची कालावधी असेल तेवढं ती चालत असेल. मग ही चालत असताना अचानक काही त्यांना अडथळा आला किंवा काही अडचण आली किंवा दुसरा कुठला प्राणी आला तर ते उडी मारू शकतात का, जंप मारू शकतात का. आपण कुठलाही पटकन प्राणी बघितला, अगदी कुत्रा मांजर बघितला तर पटकन ती उडी मारून जातं. तसं एवढं गोगल गाय करू शकतं का? हो, गोगल गाय पण जंप मारू शकते. गोगल गाय त्याच्या पाठीवरचं कवच घेऊन 3 ते 4 सेंटीमीटर जमिनीपासून ते उडी मारून जाऊ शकतं. म्हणजे फास्ट, म्हणजे त्याची जी टेल असेल किंवा त्याची जी शेपूट आहे ते जोराने ते वॅक करतात, म्हणजे हलवतात आणि उड्या मारत साधारण एका वेळेला पटकन फास्ट तुम्ही धरलं तर 100 मीटरपर्यंत इझिली एका फास्टेस्ट फॉर्ममध्ये 3 ते 4 सेंटीमीटरच्या अंतराने जंप मारून ते जाऊ शकतात. हे त्यांच्यामध्ये दुसरं एक वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळेल. शंखांमध्ये तुम्ही बघितलं तर त्यांची झोपायची खूप छान प्रक्रिया आहे. त्यांना दिवस रात्र कळत नाही. म्हणजे आपण कसं बाबा रात्र झाली झोपलो, दिवस आला सकाळी, असं नाही. ते त्यांच्याकडे पद्धत अशी आहे की सलग ते 13 ते 15 तास झोपतात. सलग 13 ते 15 तास झोपणार. 15 तासानंतर सडन आपल्याला कसा एक झटका येतो तशा त्या झटकेने ते उठतात. पुढे 30 तास सलग काम करतात. मग सलग काम करणं म्हणजे त्यांचं ब्रीडिंग असेल, त्यांचं मायग्रेशन असेल, त्यांचं खाणं पिणं असेल किंवा त्यांची जी काही प्रक्रिया असेल ती ते पूर्ण करतील. हे सगळं पूर्ण करणार. 30 तासानंतर त्यांची बॅटरी डाऊन होते, ते झोपतात. परत पुढे 13 ते 15 तास ते झोपतात. अशी सिंपल त्यांची फॉर्मॅट आहे झोपण्याची. हे संपूर्ण हे मी स्नेल म्हणजे मी तुम्हाला हे शंखांबद्दलचं का सांगतोय की ह्या शंख आपण जो बघतो पण ही शंख बनण्याची जी रचना आहे किंवा त्याच्या मागे जो इतिहास आहे की त्याच्या मागे हा जो प्राणी केवढे कष्ट करतो किंवा केवढं काय काय त्याला करावं लागतं हे तुम्हाला अंदाज येण्यासाठी हे तुम्हाला सांगतोय. आपला भारत देश घ्या. भारत देशाला जवळजवळ 7,500 अधिक हा कोस्टल लाईन आपल्याला लाभलेला आहे. आणि मग या कोस्टल लाईनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला शंख सापडतात. आणि मग तुम्हाला मी अगदी म्हटलं तसं की स्ट्रॉम्बस, म्युरेक्स, कोनिकल शेपमध्ये कोनस आणि कवडी हे 4 प्रकारचे जे शंख आहेत हे शंख तुम्हाला इथे या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सापडतात. मग हे जे शंखांचं फिशिंग केलं जातं, परत ट्रेडिंग पण केलं जातं. वेगवेगळे हे जे शंख आहेत हे समुद्रातनं काढले जातात. मग हे समुद्रातनं काढताना ते फिशिंग बोट्स समुद्रामध्ये जातात. मग ते अंडरग्राऊंड खाली जातील, त्याच्यातनं ते बोटीतनं घेऊन येतात, साफ करतात आणि आपल्याला प्रोडक्शनला ते शंख आपल्याला मिळतात. मग हे जे शंख मिळतात, वेगवेगळे प्रकारचे शंख मिळतात, यांचं ग्रेडेशन केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड असे फॉर्मेशन्स आहेत. त्यातलं ए ग्रेड जे आहे हे ए ग्रेड जे आहे ते औषधांसाठी, म्हणजे तुम्ही आयुर्वेदामध्ये त्याचा खूप समावेश आहे. तुम्ही आयुर्वेदामध्ये शंख भस्म, शंख वाटिका हे शब्द तुम्ही ऐकले असाल. तर आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत त्यांना शंखांचा खूप वापर करतात. तर आयुर्वेदाच्या औषधासाठी ए ग्रेडचे जे चांगले शंख आहेत ते तिथे वापरले जातात. बी ग्रेडचे जे शंख आहेत त्याच्यातनं आपल्याला पूजेसाठी, शंखनाद करण्यासाठी किंवा त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स, मग त्याच्यातल्या गळ्यातले आहेत, जपमाळ आहे, बटणं आहेत, कानातले आहेत, गळ्यातले, असं वेगवेगळ्या प्रकारचे शंखांचे ऑर्नामेंट्स त्याच्यातनं बनवले जातात. आणि त्याच्यातला जो तिसरा प्रकार आहे सी ग्रेड आहे ते क्रश करून इंडस्ट्रियल लाईन्समध्ये वापरले जातात. जास्त करून हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन लाईन्समध्ये, कारण एक प्रकारची त्याला ग्लेस येते, त्यामुळे ती ग्लेस येण्यासाठी ती कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये वापरले जातात. हे जे आपल्याकडचे ट्रेडिंग आहे हे ट्रेडिंग आपल्याकडे 2000 वर्षापूर्वी हे जास्त करून गुजरात आणि श्रीलंकामध्ये असायचं. परंतु हे सगळं आता शिफ्ट झालंय. शिफ्ट होऊन हे गेलेलं आहे ओडिसामध्ये. आणि ओडिसामध्ये एक विलेज आहे, एक एरिया आहे, त्याला शंकारी पारा असं म्हणतात. आणि तिकडचे जे कारागीर आहेत त्यांना शंकारी असं नाव संबोधित केलं जातं. असे जवळजवळ तिथे
त्या 200हून अधिक दुकानं तुम्हाला सापडतील जिथे हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स बनवले जातात. काही ऑर्नामेंट्स आता तुम्हाला मी काही फोटोज दाखवले, त्या फोटोजमध्ये काही मशिनरी ते वापरतात. त्या मशिनरीतनं ते वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स कानातले गळ्यातले वापरतात. एक पुढचा फोटो आहे, त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसेल सगळं चित्र, की हे संपूर्णमध्ये एक्सपोर्ट केलं जातं. म्हणजे आपल्या भारतामध्ये पण मिळतंच आणि भारताबाहेर पण आपल्याला त्याचा समावेश मिळतो. ते हे वेगवेगळे प्रकारचे वापरतात. आता हा जो शंख आहे, म्हणजे आतला जीव मरण पावल्यानंतर आपण त्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहोत. परंतु नुसते आपणच नाही, इतर प्राणी पण त्याचा वापर करतात. इतर प्राणी कसे वापर करतात, तर त्याच्यातला जीव म्हणजे शंख जो आहे, तो शंख पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्याच्यातली गोगलगाय मरण पावल्यानंतर ते जे एम्प्टी झालेलं कवच आहे, त्या एम्प्टी झालेल्या कवचमध्ये कोरल फॉर्मेशन्स पण आपल्याला सापडतात. कोरल्स हा पण एक ॲक्वॅटिकच जीव आहे आणि हे वेगवेगळे प्रकारचे जे कोरल्स आहेत हे परत स्वतःच्या संरक्षणासाठी हे शंखांमध्ये जाऊन लपतात आणि तिकडनं त्यांची एक वसाहत तयार करतात. त्यामुळे कोरल यांची वसाहत तुम्हाला शंखांमध्ये पण सापडते. आता एवढं त्या शंखांमध्ये जाण्यासाठी तेवढं त्यांचं तोंड असतं का, तर असतं. आपल्याकडे ओशनिक शंख आहे ज्याला टर्बो शंख किंवा क्रॅब शंख असं म्हणतात. त्यांचं तुम्ही तोंड बघितलं तर चांगलं मोठं तोंड आहे आणि आतनं हॉलो पार्ट आहे. मग हे जे कोरल शंख आहेत, हे कोरल्स आतमध्ये जाऊन त्यांची वसाहत तयार करतात. मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की ज्याच्यामध्ये एक चालणारा शंख दिसत होता आणि मग असं त्याच्या खाली लिहिलं होतं की तुम्ही खरा शंख चालताना बघितलाय का किंवा खरा शंख लाईव्ह बघितलाय का. परंतु तो शंख नव्हता, तो एक प्रकारचा क्रॅब होता. कारण पहिली गोष्टामध्ये शंखाल एवढा फास्ट चालतच नाही. मगाशी तुम्हाला मी मायग्रेशन सांगितलं, अत्यंत हळू चालतो. त्याच्यानंतर शंखाला पाय नसतात. क्रॅबला जसे फिन्स किंवा पाय असतात तसे शंखाला पाय नसतात. त्यामुळे तो क्रॅबचं चित्र होतं. आणि ते क्रॅब कुठला होता, तर क्रॅबमध्ये पण अनेक जाती आहेत. तर त्याच्यामध्ये हर्मिट नावाचा एक क्रॅब आहे आणि या हर्मिट नावाच्या क्रॅबमध्ये पण 800 जाती आहेत. आणि ह्या ज्या 800 जातीवाले हर्मिट क्रॅब आहेत हे समुद्रात आढळतात आणि ते स्वतःचं संरक्षण करण्यासाठी या शंखाचा वापर करतात. ह्याचाच हा आपला पुढचा व्हिडिओ हा तुम्ही बघितला तर हा क्रॅब आहे आणि त्यांनी आतली गोगलगाय मरण पावलेली आहे आणि मरण पावल्यानंतर तो शनी शंख म्हणजे थोडक्यात तो त्याच्या भाड्याच्या घरात राहतो असं तुम्ही समजू शकता. तर असा तो शंख तुम्हाला सापडतो. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळताना की मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की आपल्या 45,000 जाती ज्या शंखांची आपण बघितल्या, ह्या 45,000 जातींमध्ये 30,000 जमिनीवरच्या आहेत, त्याच्यानंतर 5,000 आपल्या फ्रेश वॉटरमधल्या म्हणजे गोड्या पाण्यातल्या आपण म्हणू, आणि 10,000 जे आहेत हे ज्या समुद्रातल्या आहेत. आता आपला जो अभ्यास आपण म्हणतोय तो 10,000 हा समुद्रातला जो अभ्यास आहे तो आपल्यासारख्या सामान्य लोकांना कळण्यासाठी त्याची परत 3 विभागण्या केलेल्या आहेत. त्या ते 3 भाग कुठले आहेत, तर पहिला जो आहे त्याला दक्षिणावर्ती शंख म्हणतात, दुसरा म्हणतात त्याला वामवर्ती शंख आणि तिसरा जो आहे तो गणेश शंख किंवा मध्यवर्ती शंख असं त्याला म्हणतात. आता हे दक्षिणावर्ती, वामवर्ती आणि मध्यवर्ती म्हणजे काय, तर तुम्ही मगाशी शंखांची रचना बघितली. शंख जेव्हा फॉर्मेशनमध्ये तयार करतो तेव्हा तयार झाल्यानंतर एका मागोमाग एक लेअर तयार केल्यानंतर शेवटचा लेअर जो फॉर्मेशन होतो तो जेव्हा शेवटचा लेअर त्याचा राईट साईडला असेल, म्हणजे हा तुम्ही बघितला तर हा शंख तुम्ही तुमच्या जवळ धरलेला आहे आणि शंख तुमच्या जवळ धरल्यानंतर त्याची जी पाळी आहे ती राईट साईडला ओपन होणार आहे. हा दक्षिणावर्ती शंख म्हणून आपल्याकडे मानला गेला. त्याच्यानंतर हा जो बघितला तर ह्याची लेफ्ट साईडला ओपन होणारी आहे, ही वामवर्ती शंख आहे. आपल्याकडे दक्षिणावर्ती शंख हे जास्त करून पूजेसाठी वापरले जातात, ह्याच्यातनं नाद निर्मिती होत नाही. वामवर्ती शंख जे आहेत हे आपण नाद निर्मितीसाठी वापरतो आणि 45,000 जाती घ्या किंवा अगदी 10,000 समुद्र जाती घ्या, ह्याच्यातले जवळजवळ 90 ते 95% हे वामवर्ती शंख तुम्हाला सापडतात, ज्याची रचना ही लेफ्ट साईड ओपनिंग वालेच आहे. दक्षिणावर्ती शंख जे आहेत हे हार्डली 2 ते 3% तुम्हाला सापडतील, की त्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि तसंच 1 ते 2% वाले दुसरा प्रकार आपल्याला मिळतो, तो म्हणजे हा मध्यवर्ती शंख, ज्याला हा आता जो शेप आहे ह्याला गणपतीच्या आकारासारखा सोंडेसारखा आकार असल्यामुळे याला गणेश शंख म्हटलेला आहे. आणि मगाशी तुम्हाला मी पांचजन्य शंखाचा फोटो दाखवला होता बघा सुरुवातीला,
त्याची ही पाठ आहे, बॅकसाईड आहे. याचा आकार तुम्ही बघितला तर आपल्या कानाच्या आकारासारखा आहे. म्हणून मानलं गेलेलं आहे, सांगितलं जातं की शंख जास्त हायेस्ट साऊंड प्रोड्युसर, म्हणजे ज्याच्यातनं सर्वात हायेस्ट साऊंड येतो तो म्हणजे कुठला, शंख. आणि सर्वात साऊंड रिसिव्हर, चांगलं साऊंड रिसिव्हर काय आहे, तो आपला कान. म्हणजे दोघांचे शेप जे आहेत ते दोन्हीचे शेप्स तुम्हाला सेम मध्ये वापरतात. आता आपल्याकडे मौखिक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की शंखांची पूजा कशी केली जाते. की शंख हा ठेवताना, म्हणजे तुम्ही देवघरामध्ये शंख ठेवणार असाल तर देवघरामध्ये जो पूजेचा दक्षिणावरती तुम्ही शंख ठेवता तो तुम्ही नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य जागा आपण म्हणतो त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. तो ठेवताना तुम्ही पांढऱ्या फडकावर किंवा पिवळ्या रंगाच्या धोतवस्त्रावर तुम्ही ठेवू शकता, अडणीवर ठेवू शकता, म्हणजे त्याच्याकडनं तो रोल होणार नाही. शंख ठेवताना की त्याच्यामध्ये तुम्ही चंदन आणि पांढरी फुलेंनी त्याची पूजा केली जाते. आता मौखिक आपल्याकडे सांगितलेलं आहे की त्यांनी चंदनच व्हायचं, हळद कुंकू व्हायचं नाही. त्याच्या मागचं मे बी असं रिझन असू शकेल की शंखामध्ये आपण पाणी घालून ठेवतो. ॲक्वॅटिक लाईफ आहे, ॲक्वॅटिक जीव असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवतो. 24 तासानंतर जेव्हा आपण परत पूजा करतो तेव्हा ते पाणी आपण तीर्थ म्हणून घेतो किंवा आपले जे पूजाचे द्रव्य असतील त्याच्यावर आपण ते शिंपडतो. याचा मागचं कारण काय, ह्याच्या मागचं आध्यात्मिक आणि सायंटिफिक दोन्ही कारण सांगतो तुम्हाला. आध्यात्मिक असं कारण सांगितलं जातं आपल्याकडे की शंख हे जे आहेत ह्याला जे विष्णूचं प्रतीक आपण मानतो याच्यामध्ये सगळे देवता वसलेले आहेत, सगळ्या पवित्र नद्या त्याच्यामध्ये वसलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यातलं असलेलं पाणी हे पवित्र असल्यामुळे ते तुम्ही तीर्थ म्हणून, म्हणजे गंगेचं पाणी, यमुनेचं पाणी जसं शुद्ध आणि पवित्र आहे तसं ते तुम्ही तीर्थ म्हणून घेतलं तर ते पवित्र म्हणून आपण मानू शकतो. आणि त्याचा सायंटिफिक पार्ट काय धरला जातो तर तुम्हाला मग अशी म्हटलं तसं की शंख हा प्युअर फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेटचा आहे. त्यामुळे 24 तास त्याच्यामध्ये पाणी तुम्ही ठेवल्यामुळे कॅल्शियम कार्बोनेटचे मायक्रो पार्टिकल्स त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ते पाणी घेता तेव्हा ते पार्टिकल्स तुमच्या पोटामध्ये जातात आणि आपसूक तुमच्या पोटामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढत जातं. हे तुम्ही वर्षानुवर्ष करत गेलात तर तुमच्या शरीराला कॅल्शियमची कमतरता भासणार नाही. त्यामुळे हे त्याचे दोन्ही अर्थ आहेत. आता त्याच्यात हळद कुंकू घातलं तर मी ते तब्येतीला, कुंकू असेल किंवा हळद असेल तर ते तब्येतीला हानिकारक होऊ शकतं, म्हणून त्याला वाळू नये असं मौखिक असू शकेल, पण सायंटिफिकली कुठे असं त्याला प्रूव्हन नाही आहे. त्याच्यानंतर त्याला आपण म्हणतो ना देवघरामध्ये ठेवताना की पूजेचा शंख आणि वाजवायचा शंख हा बाजूला ठेवावा, म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता. इतर काही शंख तुमच्याकडे असतील ते तुम्ही शोपीस म्हणून ठेवू शकता किंवा तिथे पूजेचे ते ठेवले तरी काही हरकत नाही. जो वाजवायचा शंख आहे त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवा किंवा नाही ठेवलं तरी चालेल, त्याच्याबद्दलचंही काही असं लिटरेचर आपल्याला सापडलेलं नाही. ठेवलं तरी चालतं कारण इट इज अन ॲक्वॅटिक लाईफ. आता प्रत्येक गोष्ट ठेवता येत नाही, तर आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की माझ्याकडे 670 शंख आहेत, हे मी एवढे डिस्प्ले करून मी देवघरात ठेवू शकत नाही, ते सगळे बंद पेटीमध्येच आहे. पण पूजेचे आणि वाजवायचा हे दोनच शंख फक्त डिस्प्लेला समोर असतात. त्याच्या पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे शंखाची जशी आपण पूजा करतो तसं शंखाचा नाद करणं, म्हणजे आपण त्याच्यातनं जी ऊर्जा बाहेर पडते किंवा आपण शंखानं नाद केल्यामुळे काय आपल्याला त्याच्यातनं फायदा होतो ते म्हणजे त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे नादशक्ती. आता ही नादशक्ती म्हणजे काय तर तुम्ही आपल्याकडे दोन भाग आहेत, घंटानाद आणि शंखनाद. आपल्याकडे शंखाला आणि घंटेला हे अग्रस्थान दिलेलं आहे. कुठल्याही पूजेमध्ये आपण घंटा आणि शंख याची प्रथम पूजा करतो. घंटा देवळात गेल्यानंतर देवळामध्ये आपण घंटा वाजवल्यानंतर असं सांगितलं जातं की घंटा वाजवल्यानंतर तुम्ही निघून जाऊ नका, त्याच्या खाली उभे राहा, कारण त्याचं जे व्हायब्रेशन्स आहे ते व्हायब्रेशन्स तुम्हाला मिळालं पाहिजेत. आणि हेच व्हायब्रेशनचा अभ्यास आपल्याला योग साधनेमध्ये सापडतो, तो म्हणजेच व्हायब्रेशनल थेरी जी म्हटली जाते, म्हणजे ओंकार साधना किंवा भ्रामरी प्राणायाम जे शिकवलं जातं, ही जी व्हायब्रेशनल थेरी आहे तोच प्रिन्सिपल घंटानाद आणि शंखनाद ह्याच्यामध्ये वापरला आहे. त्यामुळे घंटानाद आणि शंखनाद हे दोन्ही केल्यानंतर त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत किंवा त्याच्या ज्या फील्स आहेत किंवा त्याचे जे सिम्पटम्स आहेत हे आपल्याला अनुभवायचे आहेत, हे आपल्याला त्याच्यातनं आत्मसात करायचे आहे. आता हे जे शंखनाद आहेत ह्याच्यातनं आपल्याला मिळणारे फायदे काय. पहिला फायदा तर ह्याच्यातनं आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते, म्हणजे इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन पॉवर. दुसरं आपलं फोकसिंग, माइंड फोकसिंग होतं.
मी आज शंखनाद जेव्हा आपण करतो, म्हणजे मी करेन, तुम्ही करा, कोणी याच्यातलं करा, पूर्ण जेव्हा तुम्ही शंखनाद करता तेव्हा पूर्ण लक्ष तुम्ही त्या शंखनादाकडे असतं. इकडे तिकडे तुमचं मन डायव्हर्ट झालं तर तुमचा शंखनाद अप्रत होणार नाही. म्हणून माइंड फोकसिंग आहे, कॉन्सन्ट्रेशन पॉवर त्याच्यामध्ये वापरते. त्याच्यात तुमची ब्रिदिंग कपॅसिटी वाढते, लंग कपॅसिटी वाढते. आता ब्रिदिंग कपॅसिटी आणि लंग कपॅसिटी वाढण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्यामध्येच एक प्रयोग केला गेला होता. एक योग संस्था होती. त्या योग संस्थेमध्ये त्याने असा प्रयोग केला की रोजची साधना सुरू करायच्या अगोदर प्रत्येक साधकांनी 3 वेळा शंखनाद करायचा. 3 वेळा शंखनाद करायचा, मग ओंकार साधना, पुढची जी काय साधना असेल ती 1 तासभराची साधना करायची. असं त्यांनी 6 महिने कंटिन्युअस त्यांनी साधना पूर्ण केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या लोकांना अस्थमाचा त्रास होता, त्या अस्थमाच्या त्रासामध्ये जे रेग्युलर पंप यूज करायचे होते त्यांचा पंप बंद झाला. कारण त्यांची ब्रिदिंग कपॅसिटी वाढली, त्यांची लंग कपॅसिटी वाढली. हा प्रयोग त्यांनी सिद्ध करून दाखवला की या शंखनादामुळे तुमची कपॅसिटी वाढते. जेव्हा मी इनिशियली तुम्हाला मी म्हटलं की माझी सुरुवातीला जी शंखाची ओळख झाली 2009 मध्ये, आणि जेव्हा मी शंखनाद करायला सुरू केला तेव्हा 3 ते 4 सेकंद, अगदी जास्तीत जास्त 5 सेकंदामध्ये माझं शंखनाद संपायचं. जी आता ब्रिदिंग कपॅसिटी वाढवून माझी आता 25 सेकंद म्हणा किंवा 30 सेकंद म्हणा किंवा 35 सेकंदापर्यंत माझी ब्रिदिंग कपॅसिटी वाढलेली आहे. हीच कपॅसिटी वाढवून तुम्ही जवळजवळ 40, 45 किंवा 50 सेकंदापर्यंत पण तुम्ही नेऊ शकता. आणि त्याच्याशी वयोमर्यादा नाही आहे. शंखनाद हा कुठल्याही वयामध्ये केलेला चालतो. फक्त ज्याला हार्टचा प्रॉब्लेम असेल किंवा काही मेडिकेशन असेल त्यांनी डॉक्टरी सल्ल्याने तो शंखनाद त्या पद्धतीने करावा. मी त्यांना विचारून त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करावा. अदरवाईज शंखनाद कोणी केला तरी चालतो. शंखनाद करताना एक प्रकारचा व्होकल कॉर्ड तुमचं जे आहे हे व्होकल कॉर्ड सुधारतं. एक प्रकारचा फेशियल मसाज आहे. संपूर्ण तुमचे ताणक्रिया, कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन तुमचं फेशियल मसाजमध्ये होतं. तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे ते सुधारतं, पचनसंस्था सुधारते, तुमचं ब्लड सर्क्युलेशन तुमचं सुधारतं. स्टॅमरिंग प्रॉब्लेम असेल तो त्याच्यातनं शंखनादातनं दूर होतो. म्हणजे शंखनाद रेग्युलर बेसिसवर केला तर एवढे त्याचे फायदे आहेत. म्हणून मी वेगवेगळे जे वर्कशॉप्स, म्हणजे आता आपण जसं हे लेक्चर घेतो तसं प्रामुख्याने माझे हे लेक्चर्स शाळा कॉलेजेसमध्ये होतात आणि जास्त करून मी 8वी 9वीचा क्राऊड जो असेल तो टार्गेट करतो. कारण त्या मुलांनी आत्तापासूनच त्यांच्या ह्या वयापासूनच शंखनाद रेग्युलर बेसिसवर केला तर हे कोविडसारखं जशी महामारी आली तशी आयुष्यात पुढे कधीही अशी काही येऊ नये. पण असं काही त्रास झाला, ब्रिदिंग रिलेटेड काही प्रॉब्लेम झाले तर हा त्रास येणार नाही. कारण कोविडमध्ये तुम्ही बघितलं असेल तर सगळा प्रॉब्लेम तुमचं ब्रिदिंग रिलेटेडच होता. आणि तुमचं ब्रिदिंग कपॅसिटी चांगली असेल, तुमची लंग कपॅसिटी चांगली असेल तर तुम्हाला हा त्रास होणार नाही. याच्यासाठीच योग साधनेमध्ये आसनं आणि प्राणायाम ह्याला जो भर दिला जातो तो ह्याच्यासाठीच दिला जातो. आणि त्याच्यासाठीच हा दुसरा एक्सरसाइज म्हणून काय आहे तर शंखनाद रेग्युलर बेसिसवर 3 वेळा तरी शंखनाद रेग्युलर बेसिसवर करायचं. आता ही व्हायब्रेशनल थेअरी ही जी आहे ही सायंटिस्ट लोकांनी कशी प्रूव्ह केली तर आपल्याकडे आहे की एक डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन बँगलोरमध्ये एक डिपार्टमेंट आहे. त्यांनी आपल्या ब्रेन्समध्ये जे वेगवेगळे प्रकारचे जे सेल्स आहेत, न्यूरॉन सेल्स आहेत, याच्यावर त्यांनी अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी आपल्या शरीरामध्ये आहेत किंवा ज्या ब्रेन सेल्स आहेत त्यांनी गॅमा, बीटा, अल्फा, डेल्टा अशी त्याला त्यांनी नावं दिली. आणि हे जे आपले ब्रेन सेल्स आहेत किंवा ह्या ज्या वेव्ज आहेत, ह्या ज्या वेव्ज आहेत ह्याला प्रत्येकाला त्यांनी हर्ट्समध्ये दिलेलं आहे. हर्ट्स म्हणजे काय की मोजण्याची एक युनिट, जसं आपण ग्रॅम, किलोग्रॅम, मीटर, किलोमीटर आपण मोजतो तसं साऊंड मोजण्याचं हर्ट्स हे जे आहे. या हर्ट्स जे आहेत तर गॅमा तुम्ही धरलं तर गॅमाची 40 ते 100 हर्ट्सपर्यंत त्याची फ्रिक्वेन्सी मोजली जाते. आणि हे गॅमा वेव्ज आपल्या शरीरामध्ये काय करतात तर लर्निंग, मेमरी, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग किंवा आपलं हाय टास्क काही करायचं असेल तर हे जे ब्रेन सेल्स आहेत ते ही कामं करतात. पुढे तुम्ही लॉजिकल आणि क्रिटिकल थिंकिंग असेल, एखाद्या आपण कठीण परिस्थिती सापडलो आणि पटकन आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे, त्याच्यासाठी आपण जे क्रिटिकल थिंकिंग करतो त्याच्यासाठी बीटा वेव्सचं काम करतं. आपल्याला छान शांत झोप लागायची असेल किंवा साऊंड स्लीप हवी असेल तर त्याच्यासाठी डेल्टा किंवा अल्फा वेव्सचा वापर केला जातो. मग शास्त्रज्ञांनी असं त्याच्यातनं संशोधन केलं की ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी डिस्टर्ब झाली की आपल्याला त्याच्यातनं त्रास होतो. म्हणजे चिडचिड होणं, राग येणं किंवा फ्रस्ट्रेशन येणं, डिप्रेशन येणं
ह्या ज्या भावना येतात या भावना या फ्रिक्वेन्सीज डिस्टर्ब झाल्यामुळे होतात. आणि मग ह्या डिस्टर्ब होऊ नयेत आणि आपण आपली डिप्रेशन लेवल किंवा आपली फ्रस्ट्रेशन लेवल किंवा अँगर हा कंट्रोल करण्यासाठी आपण मग आपलेच वेगवेगळे प्रयोग करतो. म्हणजे शांत बसतो, देवाचं नामस्मरण करतो, ओंकार साधना करतो, मधुर संगीत ऐकतो. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला शांत वाटतं, प्रसन्न वाटतं आणि आपण आपली लाईफस्टाईल जी आहे ती परत रुटीनमध्ये आणू शकतो. पण शास्त्रज्ञांनी असा प्रयोग केला की अशा वेळेला समजा तुम्ही शंखनाद केलात किंवा शंखनाद ऐकलात तर ही जी फ्रिक्वेन्सी लेवल जी ड्रास्टिक वर गेलेली आहे ती ऑल ऑफ अ सडन खाली येते आणि तुमची 40 ते 100च्या वरती समजा 120, 140, 150 वर गेलेली असेल ती खाडकन परत तुमची 40 ते 50 फ्रिक्वेन्सी होते. हा जो इन्स्टंट फॉर्मेशन आहे हा शंखनादाने होऊ शकतो असं त्यांनी शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलेलं आहे. हे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन जे सेंटर आहे बँगलोरमध्ये यांनी जो एक थिसिस मांडलेला आहे त्या थिसिसमध्ये हे सगळं मेन्शन केलं. मग याचा जो संपूर्ण अभ्यास आहे तो आपल्या योगशास्त्रामध्ये आपल्या वेगवेगळ्या योगाचार्यांनी कसा उल्लेख केलेला आहे. तर आपल्या शरीर रचना आपण बघितली तर आपल्या शरीर रचनेमध्ये 7 वेगवेगळे चक्र आपण मांडतो आणि हे जे 7 चक्र आहेत ह्या 7 चक्रांची वेगवेगळी फ्रिक्वेन्सीज आहेत. ह्या फ्रिक्वेन्सीज पण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज हर्ट्समध्ये मोजलेल्या आहेत आणि मग ह्या फ्रिक्वेन्सीज किती आहेत तर मूलाधार चक्राची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 432 हर्ट्सपासून चालू होते, ती अगदी शेवटपर्यंत 760 हर्ट्सपर्यंतही तुम्हाला फ्रिक्वेन्सी सापडते. आणि नुसतं शंखनाद तुम्ही रेग्युलर बेसिसवर केला तर शंखनादाची फ्रिक्वेन्सी ही 500 हर्ट्सपासनं 1000 हर्ट्सपर्यंतची फ्रिक्वेन्सी लेवल आहे. मग एवढी फ्रिक्वेन्सी लेवल, एवढी ऊर्जा तुम्हाला रेग्युलर शंखनादाने मिळत असेल तर ती का करू नये. ओंकार साधना, आपल्याकडे गायत्री मंत्र, ओंकार साधना, भ्रामरी प्राणायाम ह्याला महत्त्व का दिलेलं आहे कारण रेग्युलर बेसिसवर तुम्ही याचं चॅन्टिंग केलं तर त्याची मिनिमम फ्रिक्वेन्सी ही 432 हर्ट्सपासून चालू होते. जी 432 हर्ट्स कुठली आहे तर आपल्या मूलाधार चक्राची फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे ही चक्र ॲक्टिवेट होणं म्हणजे आता आपण म्हणतो ना चक्र ॲक्टिवेट होणं म्हणजे काय की आपल्या शरीरातले हे जे काय पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स समजा तुमचे व्यवस्थित चालवायचे असतील, व्यवस्थित ॲक्टिवेट राहायचं असेल तर तुमचं बॉडी स्ट्रीमलाईन राहण्यासाठी, बॉडी मेंटेन राहण्यासाठी, बॅलन्स राहण्यासाठी, सगळे आपले ऑर्गन्स जे आहेत किंवा आपल्या ज्या ग्रंथी आहेत यांचं व्यवस्थित सिक्रिशन व्हायचं असेल या सिक्रिशनसाठी हे प्रकारचे व्हायब्रेशनल थेरी ही वापरली जाते. मग ही व्हायब्रेशनल थेरी ही आपल्याकडे योग साधनेमध्ये पण शिकवली जाते आणि सायंटिफिकली ही प्रूव्हन आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज प्रमाणे, वेगवेगळ्या प्रकारच्या शंखनादाप्रमाणे असा पण एक त्याच्यामध्ये संशोधन केलेलं आहे की 300-350 हर्ट्सची फ्रिक्वेन्सी का शंखनाद केला असेल तर शरीरावर काय परिणाम होतो. 400-450चा केला असेल तर 500 आणि 1000 अशा वेगवेगळ्या लोअर म्हणजे 300-350 म्हणजे अगदी लो फ्रिक्वेन्सी झाली, छोटे शंख वापरले त्यांनी. तर ह्याचा पण वापर त्यांनी या शंखनादांमध्ये केलेला आहे. आता आपली ब्रीदिंग कपॅसिटी वाढवायची असेल किंवा आपलं हे एक्सरसाइज करायचं असेल तर ह्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण, तुम्हाला एक स्टोरी तुम्हाला माहिती असेल तर प्रश्नोपदेशनामध्ये पिपलाद मुनींचं म्हणजे जे 6 प्रश्न जे विचारले गेले त्याच्यामध्ये एक उल्लेख आपल्याला सापडतो की त्याच्यामध्ये इंद्रिय कल्लोळ हा तुम्ही समजा मी हे प्रश्न बघितला असेल किंवा ऐकला असेल की वेगवेगळे आपले जे ऑर्गन्स आहेत किंवा आपली जी इंद्रिय आहेत या इंद्रिय प्रत्येक जण आपापले इंद्रिय एकामेकांशी भांडत असतात. त्याच्यामध्ये असं मेन्शन आहे की भांडत असतात की सर्वात श्रेष्ठ कोण आणि अशा वेळी त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी ती मंडळी जातात पिपलाद मुनीकडे आणि पिपलाद मुनी प्रूव्ह करून दाखवतात की सर्वात श्रेष्ठ कोण आहे तर तुमचा श्वास. कारण का त्या श्वास समजा तुमच्या शरीरामध्ये नसेल, तुमचा प्राण तुमच्या ह्याच्यामध्ये नसेल तर तुमचे सगळे अवयव जे आहेत ते निष्प्राण होऊन जातात. त्यामुळे श्वास, तुमची ऑर्गन सिस्टीम ही ठीक राहण्यासाठी, तुमची लंग कपॅसिटी चांगल्या राहण्यासाठी, ब्रीदिंग कपॅसिटी राहण्यासाठी हे तुम्हाला शंखनाद करणं अत्यंत गरजेचं आहे. आयुर्वेदाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जसं तुम्हाला मी म्हटलं तसं की 5 तत्व जे आहेत ते म्हणजे अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल. ह्या सगळ्या ह्याच्या हे बॅलन्सिंग ठेवण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तमुद्रा पण सांगितलेल्या आहे.
म्हणजे मी योगशास्त्रांवरनं जसं मी सायंटिफिकली सांगतोय तसं वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये याचा कुठे समावेश आपल्याला आहे तो तुम्हाला मी आता त्याचं उदाहरण सांगतोय. तो म्हणजे पहिला उदाहरण कुठलं आहे तर आपल्या योग साधनेमध्ये आसनं प्राणायाम तशी मुद्रा आहे हस्तमुद्रा, आणि या हस्तमुद्रांमध्ये आपल्याला एक आढळतंय म्हणजे शंखमुद्रा. ही शंखमुद्रा म्हणजे तुम्ही रेग्युलर बेसिसवर समजा तुम्ही शंखनाद करत नसाल किंवा ते तुम्ही तुमच्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये नसेल तर ही शंखमुद्रा पण तुम्ही रोजच्या तुमच्या नित्यनेमाच्या आसनांमध्ये किंवा तुमच्या साधनेमध्ये तुम्ही त्याचा समावेश केला तरी ह्याचा फायदा पण डायरेक्ट आपल्या हार्टशी होतो. फक्त ही शंखमुद्रा शिकून घेताना तज्ज्ञांकडनं ती पहिली शिकून घ्यावी व्यवस्थित आणि मग ती त्या पद्धतीने ती करायची. आता ही शंखमुद्रा करताना त्याच्याबरोबर समजा तुम्ही मंत्रशास्त्राचा पण तुम्ही उपयोग केला म्हणजे आपल्याकडे शंखाची गायत्री पण आहे. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करताना सकाळी तुम्ही काय देवाचं नामस्मरण करत असाल त्याच्याबरोबर शंखमुद्रा करा, शंखाची गायत्री करा, 3 वेळा ओंकार करा, 3 वेळा शंखनाद करा, तुमची रेग्युलर साधना करा. रोज तुम्ही नित्यनेमाने ह्याचं प्रॅक्टिस केलं तर तुमच्या शरीरावर पॉझिटिव्ह इफेक्ट्स तुम्हाला 100% तुम्हाला सापडतील. वेगळ्या शास्त्रांमध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये जसं आसनं प्राणायाम मुद्रा असं तुम्ही आपण बनतो तसंच योग साधनेमध्ये शुद्धिक्रियांना पण तेवढीच महत्त्व आहे. आपल्या संपूर्ण आपण बाह्य शुद्धी जसं करतो तसं आपल्या इंटरनल ऑर्गन्स आपली आतली शुद्धी पण करणं तेवढीच गरजेची आहे. आणि ह्या शुद्धिक्रियांमध्ये पण आपल्याला शंख प्रक्षालन या नावाची पण आपल्याला एक शुद्धिक्रिया सापडते. शंख प्रक्षालनामध्ये जसं शंख तुम्ही बघितला तर वरनं पाणी तुम्ही टाकलं की खालनं पाणी बाहेर पडतं, आतनं संपूर्ण शंख हॉलो असतो, सगळा शंख साफ होऊन जातात. तशी आपल्या शरीराची ही रचना आहे. तुम्ही शंखातनं जसंही आपल्या पाणी प्यायचं, काही ठराविक आसनं करायची, ती आसनं केल्यानंतर परत पाणी प्यायचं, ती एक प्रोसेस आहे. शंख प्रक्षालनाची एक पद्धत आहे, ती तज्ज्ञांकडनं शिकून घ्या. ती शिकून घेतल्यानंतर तुम्हाला शंख प्रक्षालन ही शुद्धी क्रिया केली तर तुमचं जसं बाहेरचं आपलं आवरण स्वच्छ असतं, अंग स्वच्छ असतं, तसं इंटरनल बॉडी सिस्टीम पण आपली क्लीन होऊन जाते, स्वच्छ होऊन जाते. पुढे आपण काही शास्त्रांमध्ये बघितलं तर वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आणि पामिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला शंखांचा संबंध सापडतो. इथे कोण ज्योतिषविद्या किंवा ज्योतिषाचा अभ्यास करणारे कोण असतील तज्ज्ञ तर त्यांना माहिती असेल की वेगवेगळे प्रकारचे आपल्याकडे योग असतात. म्हणजे राजयोग आहे, विपरीत योग आहे, डमरू योग आहे, तसंच शंखयोग पण आहे. शंखयोग म्हणजे काय तर तुमची जी रचना, मी ज्योतिष विद्या शिकलेलो नाही म्हणजे मला ज्योतिष कळत नाही, पण मी ठराविक फक्त शंखयोग काय मी तुला थोडक्यात सांगतो की तुमची जी प्लॅनेटरी पोझिशन आहे ती प्लॅनेटरी पोझिशन कशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे, कुठला ग्रह कुठल्या ठिकाणी पाहिजे, कुठल्या ग्रहांवर कुठला विपरीत दुसरा किंवा दृष्टी कुठल्या आपण म्हणतो ना की पापी ग्रहाची दृष्टी नाही पाहिजे, असं काही फॉर्मेशन्स असेल तर ती व्यक्ती कशी असेल त्या व्यक्तीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. असं शंख योग तुम्हाला ह्या वैदिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सापडतं. आणि तसंच पामिस्ट्रीमध्ये आता आपण लहानपणी आपण बघितलं तर आपल्या 5 बोटांवर गोल आकार म्हणजे आयदर तुम्हाला लांबोळे असे चक्र सापडतील किंवा गोल सापडतील. जे गोल म्हणतात त्याला चक्र आपण म्हणतो आणि जे लांबोळे असतात ते शंख असतात. आता हे पामिस्ट्रीवाले अभ्यास कसं करतात तर त्याच्यामध्ये किती आपल्या बोटांवर शंख आणि चक्र आहेत त्याप्रमाणे या माणसाची पर्सनॅलिटी कशी असेल, त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल हे ओळखलं जातं. पामिस्ट्रीमध्ये शंख आणि शंखयोग असं तुम्हाला वैदिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्हाला सापडतो. पुढे तुम्हाला मी सांगितलं तसं आयुर्वेद, या आयुर्वेदामध्ये पण तुम्हाला शंखाचा मगाशी उल्लेख तुम्हाला सांगितला की जे ए ग्रेडचे शंख आपल्याला बाजारातनं मिळतात ते ए ग्रेडचे शंख क्रश केले जातात, त्याची पावडर केली जाते, मग ती पावडर अंडर प्रोसेस केली जाते, त्याच्यामध्ये काही केमिकल्स टाकले जातात आणि हे वेगवेगळे जे केमिकल्स आहेत ते केमिकल्स एकत्र करून त्याची जी पावडर तयार केली जाते त्याला शंख भस्म असं म्हणतात. हे शंख भस्म जे आहे हे वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टर आपल्याला ते औषध म्हणून देतात आणि मग त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघितलं असेल शंख भस्म, शंख वाटी अशी वेगवेगळी तुम्हाला औषधं बाजारामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. थोडक्यात शंख म्हटलं तर मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की वेगवेगळे त्याचे आध्यात्मिक
बाजू, त्याची भौगोलिक बाजू, त्याचं विज्ञान किंवा त्याची नादशक्ती असल्याचं हे सगळं जे आहे हे संपूर्ण तुम्हाला इतिहास हा मी तुम्हाला आता इथे मेन्शन केलेला आहे. आणि हाच जो संपूर्ण इतिहास आहे जो मगाशी ताईंनी सांगितला तसं माझं शंखशक्ती नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. गेल्या वर्षी 4 डिसेंबरला हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाचे 18 अध्याय आहेत आणि 18 अध्यायामध्ये पहिले जे भाग आहेत, 9 भाग आहेत, जो त्या 9 भागामध्ये हे वेगवेगळे त्याचे आध्यात्मिक भौगोलिक संदर्भ हे तुम्हाला सापडतात, त्याचं बायफर्गेशन सापडतं. आणि पुढचे जे भाग आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रांशी असलेला संबंध जो आहे तो संबंध तुम्हाला त्याच्यामध्ये सापडतो. हे शंखशक्ती जे पुस्तक आहे हे शंखशक्ती पुस्तक भले इंग्रजीत असलं, इंग्लिशमध्ये असलं तरी सोप्या लँग्वेजमध्ये आहे. आणि आता येत्या पुढच्याच महिन्यामध्ये संक्रांतीला माझे अजून 2 पुस्तकांचे प्रकाशनं आहेत त्या दिवशी. ते म्हणजे पुढचं पुस्तक माझं येत आहे ते म्हणजे शंखशक्ती विज्ञान, म्हणजे त्याची वैज्ञानिक बाजू असलेलं हे मराठीमध्ये पुस्तक आहे. आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण हे वेगळ्या रूपामध्ये आहे. म्हणजे शंखशक्ती जो तुम्हाला मगाशी दाखवला पहिलं पुस्तक आणि दुसऱ्या पुस्तकाचा काही संबंध नाही, दोन्ही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पुस्तकं तयार केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये हे शंखशक्ती विज्ञान हे पुस्तक माझं आता 14 तारखेला प्रकाशित होणार आहे, 14 जानेवारीला. आणि त्याच्या जोडीला एक दुसरं पुस्तक माझं प्रकाशित होणार आहे, तो म्हणजे श्री हरिहर या नावाने. हा टोटली वेगळा विषय आहे, याच्याशी शंखांशी काही संबंध नाही. हा आपली तत्व, हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव शंकर, ह्याचं तत्व असलेलं शाळीग्राम आणि रुद्राक्ष ह्याचा संबंध असलेलं हे पुस्तक आहे. शाळीग्राम धरले तरी शाळीग्रामामध्ये पण प्रकार भरपूर आहेत, जवळजवळ 50 वेगळे प्रकारचे शाळीग्राम आहेत. म्हणजे शाळीग्राम ओळखायचे कसे, वेगळ्या त्याची ओरिजिनॅलिटी कशी ओळखायची, त्याची आध्यात्मिक स्टोरी काय आहे किंवा त्याची आत्ता बायोलॉजिकल स्टोरी त्याची काय आहे, नक्की त्याचा तो तयार कसा होतो किंवा ही नदी कशी तयार झाली, की ही गंडकी नदी काय झाली. तुम्ही वरुण पुराण उघडून बघितलं तर वरुण पुराणामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आपल्या जी तीर्थस्थानं आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत यांचं उगम स्थान किंवा त्याच्या मागची जी स्टोरीज आहे त्या तुम्हाला वरुण पुराणामध्ये सापडतील. आणि सेम थिंग विथ रुद्राक्ष. रुद्राक्षामध्ये पण जवळजवळ 21 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहेत आणि काही काही कॉम्बिनेशन्समध्ये रुद्राक्ष मिळतात. गौरी शंकर रुद्राक्ष आहे, नाग रुद्राक्ष आहे, त्रिजुक्त शंख आहे, वेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष आपल्याला सापडतात. मग हे रुद्राक्षांचे प्रोडक्शन कसे केले जातात, ओरिजिनॅलिटी कशी ओळखली जाते, ते धारण करताना आपल्या ज्योतिष अँगलमध्ये म्हणजे त्याच्या नक्षत्राप्रमाणे आणि आपल्या राशीप्रमाणे कोणी कशी धारण करावं, कसं धारण करावं, त्याची पूजा कशी करावी, असं संपूर्ण लेआउट असलेलं हे माझं हरिहर नावाचं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक माझं प्रकाशित होणार आहे. अशी टोटल 3 प्रकाशनं आपल्याला लवकरच, म्हणजे यातलं एक तर झालेलंच आहे, पुढची 2 प्रकाशनं ही तुम्हाला लवकरच तुम्हाला मिळणार आहे. तर सांगायचा अर्थ असा की आज मी हे जे तुम्हाला शंखांची माहिती मी सगळी तुम्हाला सांगितली, मी एवढं निश्चित तुम्हाला सांगू शकतो की घरी गेल्यानंतर शंखाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा नक्कीच बदलेल. की वाजवायचा शंख आणि पूजेचा शंख ह्याच्या पलीकडे पण एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत हे तुम्ही ऐकल्यानंतर, त्याच्याकडे 360 डिग्री व्ह्यू आपण बघितल्यानंतर त्या शंखांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा 100% तुमचा बदलेल. आणि हाच माझा या लेक्चरचा मोटो आहे की ह्याचं प्रबोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचं ज्ञान पुढे पर्क्युलेट व्हावं आणि यंगर जनरेशननी याचा उपभोग घ्यावा, की जेणेकरून हा एक्सरसाइज म्हणून तरी त्यांनी वापर करावा. त्यातनं ठीक आहे, लहान मुलं आहेत, लहान मुलांना पटकन आपण म्हणू की आध्यात्मिक बाजू पटकन नाही समजणार किंवा त्यांना नाही कळणार, परंतु तुम्ही एक्सरसाइज पार्ट त्यांना समजावून सांगा की त्याच्यामुळे त्यांची कपॅसिटी, ब्रिदिंग कपॅसिटी कशी वाढवेल, शंख कसा ओळखायचा, कसा वाजवायचा हे तुम्ही त्यांना शिकवलं तर नक्कीच त्यांना त्याच्यातनं फायदा होईल. असा आपला हा हे संपूर्ण लेक्चर आहे. याच्याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमचं प्रश्न उत्तर झाल्यानंतर तुम्हाला मग अशी म्हटलं तसं की कार्यक्रमाची सुरुवात जशी मी शंखनादाने केली तशी सांगताही शंखनादाने मी करणार आहे, पण प्रश्नोत्तरानंतर. म्हणजे पूर्ण होण्यासाठी जेव्हा तो पिल्लू असतं तेव्हा ते 15 ते 20 दिवसाचं असतं, त्याच्यानंतर त्याच्यावरचा लेअर तयार व्हायला सुरू होतात. 45 दिवसामध्ये तो अख्खा शंख तयार होतो पूर्ण. नाद येण्यासाठी
कुठे मिळतात शंख आणि त्याची किती काय? नाही, प्रश्न नाही कळला. आपल्याला वाजवायचं आहे समजा, म्हणजे नाद काढायचा आहे, तर त्यांची किंमत काय आहे, कुठे मिळू शकतात वगैरे? शंख बाजारामध्ये बघताना तुम्ही त्याची ओरिजिनॅलिटी कशी बघायची, तर पहिली गोष्ट म्हणजे शंख तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं हात घालून बघितला तर त्याच्यात तुम्हाला रिब्स सापडतील. दुसरं, शंख तुम्ही कानाला लावून बघितला तर त्याला एक औषधिक आवाज येतो. जसं आपण थर्मास चेक करतो बघा, थर्मास चेक करताना तो थर्मास खराब आहे का फुटका आहे कसं लक्षात येतं, तसा तो त्याला आवाज येतो. तिसरा, त्याचा एक्सरे पण काढला जातो, पण एक्सरे पॉसिबल नाही आहे, पण त्याच्या टचवरनं पण कळतं. आजकाल बाजारामध्ये सिरॅमिकचे शंख खूप बाजारात मिळतात. सिरॅमिकचे शंख जे असतात ना, म्हणजे आपण ज्याच्यातनं चहा कप पितो, कपशी जे असते त्याचे फॉर्मॅट्स वेगळे असतात आणि ओरिजिनल शंख थोडा खरखरीत असतो. हा जो शंख आहे, तुम्ही नित्यनियमाने तुम्ही समजा शंखनाद करणार असाल तर शंखाचा साईज हा कमीत कमी 5 ते 6 इंचाचा पाहिजे. 3 ते 4 इंचाचा छोटा शंख असेल तर तुम्हाला जास्त शक्ती लागेल. 7 ते 8 इंचाचा असेल तरी पण शक्ती जास्त लागेल. नित्यनेम फॉर बिगिनर्स मी सांगतो, साधारण एक 5 ते 6 इंचाचा असेल. त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस असाल तर मग 7 इंच 8 इंच पण शंख चालू शकतो. आणि कुठल्याही तुम्ही दुकानामध्ये, ऑथेंटिक दुकानामध्ये घ्या, मिनिमम 400 ते 450 रुपयापासून एक 4 इंची ते 5 इंची शंख तुम्हाला मिळेल. आता डिपेंड्स क्वालिटी आणि कुठल्या एरियामध्ये, त्याप्रमाणे शंख 50-100 रुपयाने प्लस मायनस. शंख शंकीन ओळखायचं कसं? शंख आणि शंखीन, आता ज्याच्यामध्ये आता असं बरंच आपल्याकडे सांगितलं जातं की त्याच्यामध्ये मेल फिमेल व्हर्जन आहे. म्हणजे शंखाला मेल म्हणतात आणि शंखिनीला फिमेल म्हणतात असं आपल्याकडे सांगितलं जातं, पण तसं नाही आहे. ओरिजिनल शंख तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये पण मेल आणि फिमेल आहे. मेल फिमेल ओळखायचे कसे, की ज्यांचे रिप्रोडक्शन होतात, ज्यांचा साईज मोठा असतो, त्यांचं ब्रीडिंग फॉर्मेशन होतो त्या फिमेल, ज्यांचं रिप्रोडक्शन होत नाही ते मेल. आता ते मेल आणि फिमेल जे असतात शंख, ते आतनं स्मूथ असतात. म्हणजे तुम्हाला मी मगाशी टेस्ट घेताना सांगितलं की आतमध्ये हात घातल्यानंतर तुम्हाला फक्त रिब्स लागतात आणि बाकी संपूर्ण आतलं शरीर जे आहे ते तुम्हाला स्मूथ गुळगुळीत लागतं. हेच आतमध्ये खडबडीत असेल तर ती शंखिणी म्हणून मानली गेलेली आहे. खडबडीत का, तर काही काही प्रोजेक्शन्स असे असतात की बाहेर प्रोजेक्शन्स न येतात, त्या प्राण्याचे आत्म प्रोजेक्शन्स येतात आणि आत्म प्रोजेक्शन्स आल्यानंतर आतमध्ये ते बारीक प्रोजेक्शन्स आले की ती खडबडीत येतात आणि मग ही शंखिणी जी आहे त्या शंखिणीचा नाद करू नये असं म्हणतात. कारण का, की शंखनाद आपल्याकडे असं आपण म्हणतो की वलय, आपण म्हटलं की आपल्या संपूर्ण या ॲटमॉस्फिअरमध्ये बघितला तर रज तम आणि सत्व हे जे फ्रिक्वेन्सीज आहेत याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये ज्या सत्व फ्रिक्वेन्सीज आहेत याचं प्रमाण आपल्याला जास्त लागतं आणि शंखनाद तुम्ही केल्यानंतर ह्या फ्रिक्वेन्सीज वाढवायच्या असतील तर त्याच्यासाठी ओरिजिनल शंख असणं गरजेचं आहे. वाईल डिस्ट्रॅक्ट फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत या शंखिणी निर्माण करतात. म्हणजे ऑब्स्ट्रॅकल, ज्याच्यामुळे साऊंड प्रोड्यूस करताना मी इकडनं आवाज श्वास सोडला, इकडनं आवाज आला, तो आवाज येताना त्याची लय एकसारखी नाही आहे, त्याला डिस्टर्बन्स आहे. म्हणजे दॅट इज कॉल्ड इन सायंटिफिक वर्ड डिस्ट्रेस फ्रिक्वेन्सी. ही डिस्ट्रेस फ्रिक्वेन्सी अवॉइड करण्यासाठी शंखिणीचा वापर केला जात नाही, असं त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आहे. नदीतल्या पाण्याचा म्हणजे गोड्या पाण्याचा शंख आणि समुद्राच्या पाण्याचा शंख त्याच्यात काय फरक आहे? सुरुवातीला मी म्हटलं तसं की समुद्रातले जे शंख आहेत त्याला एक पेपरी कव्हर असतं आणि त्याचं जे मटेरियल असतं ते हार्ड असतं, कारण ते प्युअर फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आहे. हा शंख जो आहे तो किती तुम्ही हाताने असा दाबला तरी सहज तुटणार नाही. पण तुम्ही घरातली गोगलगाय, म्हणजे आपण गार्डन स्नेल ज्याला म्हणतो, जमिनीवरची किंवा गोड्या पाण्यातली गोगलगाय असेल, या तुम्ही गोगलगाई बघितल्या तर त्या आकाराने लहान असतात, त्याच्या एकतर मोठ्या आकाराने मिळत नाही आणि त्यांचं जे कवच असतं हे कवच खूप नाजूक असतं, ब्रिटल असतं. आतली गोगलगाय मेल्यानंतर त्या कवच तुम्ही हाताने थोडं तरी प्रेस केलं तरी ते दबलं जातं, लगेचच तो तुटतो आणि त्याचा साईज जो आहे हा जास्तीत जास्त हा आपण म्हणू ना 1-2 इंचापर्यंत तुम्हाला सापडतो, 1.5 ते 2 इंचापर्यंत सापडतो. त्यामुळे कुठल्याही पूजेसाठी किंवा नाद निर्मितीसाठी त्याचा वापर केला जात नाही आणि त्या शंखांमध्ये जास्त करून स्पीसीज हे गोलाकार फॉर्ममध्येच येतात, ओव्हल शेपमध्येच येतात. नाद निर्मितीसाठी तुम्हाला थोडंसं तो एलॉंगेटेड फॉर्ममध्ये पाहिजे, जे फक्त समुद्रामध्येच सापडतं.
त्यामुळे ओळखताना पण ते आपल्याला ओळखता येतात आणि त्यांची क्वालिटीवरने पण लक्षात येतं की हे समुद्राचे आहेत, गोड्या पाण्यातले आहेत का जमिनीवरचे आहेत. आणि पडल्यावर तुटतात का? म्हणजे असं हो, पडल्यावर तुटणारच. म्हणजे सहज आता मी ह्या हाईटवरनं मी तोडलं तर हा क्रॅक जाऊ शकतो. हा क्रॅक जाईल, कुठेतरी कपडा उडेल. कारण किती असलं तरी ते हार्ड मटेरियल नाही आहे, दगड नाही आहे. कॅल्शियम कार्बोनेट असलं, सॉलिड फॉर्ममध्ये असलं तरी पण ते तडा जाऊ शकते त्याला. पहाडी शंखाबद्दल पण माहिती सांगा. पहाडी शंख पहा- म्हणजे काय? पहाडी शंख म्हणजे जे शंख डोंगरामध्ये सापडतात. आता डोंगरामध्ये सापडणारे शंख आपल्याकडे एकच आहेत, ते म्हणजे हिमालयामध्ये. हिमालय पण आपल्याकडे लाखो वर्षापूर्वी समुद्रच होता. त्यामुळे तिथे जे काय फॉसिल रूपामध्ये जे शंख आपल्याला मिळतात, अजून पण मिळतात, ॲस्ट्रॉलॉजिस्टना मिळतात, ते पहाडी शंख आहेत. आणि ते फॉसिल रूपामध्ये असल्यामुळे त्यांचं आयुष्य पण जास्त मोठं आहे. आणि ते ग्लिटर होतात, आतमध्ये जरा डायमंड शेपसारखे ग्लिटर होतात काही काही शंख, म्हणून त्यांना हिरा शंख पण नाव दिलं आहे. पण तो पहाडी किंवा तो हिरा शंख. तो ओळखायचा कसा? तो फॉसिल आहे. मगाशी तुम्हाला मी फोटो दाखवला तसा. परत फोटो दाखवतो तुम्हाला वाटलं का? हा बघ, तुम्ही बघितलं असेल तर बाकीचे जे शंख जे तुम्हाला सापडतील ना, ते थोडेसे गुळगुळीत सापडतील. वाईल हा जो लेफ्ट साईडचा तो शंख आहे, तो तुम्हाला फॉसिल रूपात असल्यामुळे थोडा तो रफ असतो. आपल्याला पटकन हातात घेतला तर वाटेल तो खराब आहे, पण तो खराब नाही आहे. तो फॉसिल रूपामध्ये असल्यामुळे कित्येक वर्ष तो ते तशाच्या तशा फॉर्मॅटमध्ये राहिल्यामुळे तशी त्याचं अवस्था झालेली आहे. हा जो झाला फॉसिल शंख. शंखासाठी काय रेफरन्स आहे तुमच्याकडे म्हणजे बघण्यासाठी? नाही, माझ्याकडे असे पर्सनल काही रेफरन्स नाही आहे. तुमच्या कुठेही ऑथेंटिक तुम्ही जे आता किंमत म्हणालात ना, ते ॲक्च्युली 1000, 1500, 4000, 5000 पर्यंत शंख मिळतात लोकली. किंवा नेटवर सुद्धा बघितलं तरी त्यावरच रेट आहे. तुम्ही 400-500 ला म्हणाला तर तसे तेवढे नाहीच आहेत. नाही, आता कसं आहे माहिती आहे का, की मी हा रेट तुम्हाला सांगतोय. हा रेट इकडचा काय बाजारभाव आहे हा मला माहिती नाही. तुम्ही कुठल्याही तीर्थस्थानी जा, म्हणजे कन्याकुमारी, जास्त करून हे जे स्रोत जे आहेत ना, कन्याकुमारी, रामेश्वर, जगन्नाथपुरी, हे जे आहेत ही मेन ठिकाणं आहेत जिथे मेन फिशिंग केलं जातं. तिथे तुम्हाला लोअर रेटमध्ये शंख तुम्हाला मिळतील. परंतु आपल्याकडे पण काही ऑथेंटिक दुकानं आहेत की जिथे आपल्याला साधारण एक 400-500 पर्यंत शंख तुम्हाला प्राप्त होतो. नाही, माझ्याकडे असं रेफरन्स असं कुठे नाही आहे की ते आपल्याला जरा 4 ठिकाणी शोधून बघायला लागेल. पण तिथे मिळतात. शंखांची कॉस्ट अशी हजारात नाही आहे. गोवा साईडला मिळू शकतात. हो, गोवा साईडला पण मिळू शकतात. जिथे जिथे समुद्र किनारा आहे तिथे तुम्हाला शंख मिळणारच. पण ओरिजिनल शंख जे मिळतील ते या 3 ठिकाणी मिळतील. बाकी ह्या तिन्ही ठिकाणून हे एक्सपोर्ट होऊन आपल्याकडे येतात. शंखनाद करण्यासाठी काही योग्य वेळ असते का? शंखनाद आपल्याकडे करताना शक्यतो सकाळच्या प्रहरी करावा असं आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे की सकाळी आपण नित्यनियमाची पूजा करतो तेव्हा पूजा करताना 3 वेळा शंखनाद करावा. आता रोजच्या रुटीन लाईफमध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये कधी कधी सकाळी वेळ नाही मिळू शकत. मग अशा वेळेला संध्याकाळी आपण जेव्हा देवाला दिवा लावतो तेव्हा आपण शंखनाद केला तरी चालतो. अशी काही स्पेसिफिक वेळ त्यांनी लिहून ठेवलेली नाही की अशी इतक्या वेळेस तुम्ही शंखनाद करायचा. फक्त जेवलेलं असाल, खाल्लेलं असेल, भरल्या पोटी किंवा काही हे केलं असेल तर शंखनाद करू नये. दमलेला असाल, बाहेरनं जस्ट आलाय वगैरे असं काही शंखनाद. शेवटी ते आपण काय म्हणतात ना, त्याच्या मागची भावना तुम्ही लक्षात घ्या. भगवान विष्णूचं प्रतीक आहे, पावित्र्यतेचं आपल्याला जपायला पाहिजे. त्यामुळे नित्यनेमाच्या पूजेच्या वेळेला सकाळीच केलेलं हे योग्य. नाहीतर मग तुमचं ऑप्शन तुम्ही तुमच्या रुटीन लाईफमध्ये तुम्हीच निवडू शकता. एकदम 3 वेळाला करायचं की एक म्हणजे चालतं असं आता एक वाजवल्यानंतर थोड्या वेळानंतर असं ते 3 वेळातलं तरी चालेल. ॲज पर कपॅसिटी तुमची कशी कपॅसिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही एकदाच केला तरी चालतो. तुमची कपॅसिटी असेल तर 3 वेळा करा, पण 3च्या पेक्षा जास्त करू नका. कारण ते स्ट्रेनस होतं, तुमच्या नसा आखडल्या जातात. कारण एक प्रकारचं तुम्हाला मग अशा म्हटलं तसं फेशियल मसाज आहे. तुम्ही 5 वेळा 7 वेळा जास्त अतिरेक त्याचा करू नये. मॅक्झिमम 3 वेळा.
पण तुमची कपॅसिटी समजा सुरुवातीला इनिशियली लो असेल, तुम्ही एकदाच केलं तरी चालेल. पण तो एकदाच भले तो 3 सेकंदाचा करा, 5 सेकंदाचा करा, पण रोज करा. म्हणजे मग तुम्हाला त्याचा तो फायदा लॉंग टर्म होईल. अच्छा, पण मग समजा आता सकाळी 3 वेळा केला तर मग परत करायची गरज आहे का असं? दिवसातनं 3 वेळा. मग सकाळी एकदा करा, संध्याकाळी एकदा करा, किंवा सकाळीच 3 वेळा केला तरी चालेल, किंवा संध्याकाळी 3 वेळा केला तरी चालेल. शंख आणि पूजेचा वेगवेगळा हवा की एकच? काय म्हणाल सर? वाजवायचा शंख आणि पूजेचा वेगवेगळा हवा का एकच चालतो असेल? नाही, पूजेचे शंख जे असतात ना, ते दक्षिणावर्ती शंख असतात आणि ते बंदच असतात, ते वाजवायचे मिळतच नाही. हा जो वाजवायचा आहे तो आपण देवाला ठेवून आपण पूजेला पण वापरू. शक्यतो पूजेला न वापरलेला बरं, कारण त्याचं पावित्र्य आपणच सांभाळायचं. कारण तो शंख आपण 4 वेळा आपण ओठाला लावणार, मग तोच परत देवघरात ठेवणार, त्याची पूजा करणार, परत तो ओठाला लावणार, ते आपल्यालाच पटणार नाही. त्यामुळे तो देवघरात न ठेवता तुम्ही जिथे आपलं देवाचं स्थान आहे त्याच्या साईडला ठेवा. साईडला ठेवा, त्याची रोजच्या नियमाने पूजा करा, तो स्वच्छ करा, स्वच्छ पाण्याने साफ करा, पण तो देवघरात आतमध्ये ठेवू नका. आणि पूजेचा शंख जो आहे तो आपल्या देवघरात असतो, जो आपण राईट साईडला ठेवतो. साध्या पाण्याने साफ करायचा? साध्या पाण्याने, साध्या असं काही लावायची गरज नाही, गरज नाही. साध्या स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. पण असं म्हणतात की अडचण असेल तर मग शंख घरात ठेवू पण नाही, असं पण आहे, असं ऐकलेलं आहे. नाही, अशा गोष्टी भरपूर आहेत. शंख घरी ठेवला की भरपूर धनप्राप्ती होते असं पण सांगितलं जातं. तसं केलं असतं तर मी कामधंदा सोडूनच सगळे शंख घेऊनच बसलो असतो. त्या सगळ्या मौखिक गोष्टी आहेत, त्यामुळे तिथे थोडंसं आपण दुर्लक्ष करू. पण एक आहे, शंख घरी ठेवला अडचण त्याने होत नाही. कारण तुम्ही मगाशी मी पहिल्याच माझं सुरुवात केली आहे की शंख हे भगवान विष्णूचं प्रतीक आहे, आणि कुठली गोष्ट देवाची असल्यामुळे त्याच्यामधनं अडचण किंवा त्रास ते होणार नाहीच आहे. भले तुम्ही त्याची पूजा नाही केली आणि नुसती शोपीस म्हणून ठेवला तरी काही नुकसान होणार नाही. पण शेवटी आपल्या भगवान विष्णूंच्या 4 आयुधांपैकीचं एक ते नादशक्तीचं आयुध आहे, त्यामुळे त्याचा फायदा हा चांगला होणारच आहे. फक्त ते शंख तुम्ही घरात आणलात आणि लगेच तुमच्याकडे 100ची नोट आली असं होणार नाही. म्हणजे शक्यतो पूजेला लावलेला वाजवत चांगलं. असतो, पण मध्ये कधीतरी वाजत नाही. मग त्याच्यासाठीच प्रॅक्टिस कंटिन्युअस ठेवायची, कारण आपलं फ्लो तो चुकला तो वाजणार नाही ना. तो वाजवताना फ्लो आपला कॉन्सन्ट्रेशन काहीतरी चुकलं असं सांगता येणार. आपल्या थोडक्यात आपण वाजवतानाच आता माझ्या बाबतीत पण होतं ना बऱ्याच वेळेला, समजा माझं लक्ष नसेल किंवा हे करताना मध्येच तो असा काहीतरी भरकटल्यासारखा आवाज जातो, मग परत आवाज इकडे येतो, असं होतं आणि वाईट असं नाही ना. वाईट कुठलीच गोष्ट नाही. शंख वाईट नाहीच आहे, डोक्यातनं कल्पना काढूनच टाक. नाही, वाजत नाही ना असं म्हणून. नाही, वाजत नाही. वाजणं शंख वाजवता येतो, सगळ्यांना वाजवता येईल. त्याचं एक टेक्निक आहे, एकदा ते जमलं. लहानपणी आपण मुलं बघा, लहान तानी बाळ असतात, त्यांना असं फुरफुरी असं करायला आपण ते करतात, आपण त्यांना उलट सांगतो करू नका, पण इथे आपण करायचं आहे तसं करताना त्या जे शंखाचं जे भोक आहे त्याच्यातनं बरोबर त्या डायमेन्शनमधनं फ्लोमध्ये आवाज गेला पाहिजे. त्याच्यामध्ये पण एक सायन्स आहे. तुमचं लंग्स जे आहेत ना, ते लंग्समध्ये तुमचे जे पंप आहे आणि तुमचं जे ओठ आहेत ते वॉल आहेत. म्हणजे आपलं नळ कसं असतो तसं तुम्ही किती प्रमाणामध्ये हवा सोडताय त्याप्रमाणे त्याची ती लय जाते. जे वेगवेगळ्या बासरी किंवा वेगवेगळ्या फ्लूट्समध्ये जे प्रिन्सिपल वापरलं जातं तेच प्रिन्सिपल याच्यामध्ये आहे. दक्षिणावर्ती शंख कसा ओळखायचा फरक सांगा. दक्षिणावर्ती शंख म्हणजे शंख हा आपल्या बाजूला केल्यानंतर, म्हणजे हा जो शंख आहे हा शंख मी माझ्या साईडला केला किंवा आता मी तुमच्या साईडला केला, तर याची जी पाळी आहे ती आता लेफ्ट साईडला ओपन आहे. माझ्याकडे बघा काय, तो लेफ्ट साईडला ओपन होणारा जो शंख आहे हा वामार्थी शंख आहे, आणि तोच राईट साईडला ओपन होणारा असेल तर तो दक्षिणावर्ती शंख. आणि देवघरात शंख असावा ना. असा आपल्याकडे अग्रस्थान आहे, शंख आणि घंटा आहे, याला अग्रस्थान दिले. कवडी असते त्याचं काय? कवडी हातात. कवडी मी मगाशी म्हटलं तसं की त्या प्री मॅच्युअर्ड शंख आहेत. जुन्या काळी त्याला महत्व होते, आता त्याला कवडीचाही मोल नाही आहे. कलेक्शन म्हणून ठेवायचं.